ए दादा, बायको जर डान्सर असेल तर काय काय करावं लागतं? काय करायचं नाही ते महत्वाचं आहे. म्हणजे एकमेकांच्या तालावर नाचायचं नाही किंवा दोघांनी एकमेकांच्या तालावर नाचायचं. पण असं होऊ शकतं का? सोपं आहे. कळेल तुला आजच्या एपिसोड मध्ये आणि तुम्हालाही कळेल. आधी मैत्री असल्यामुळे ना पार्टनर म्हणून ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. काय आजी, बाळ आधी करू, लग्न नंतर करू, अजून काय वगैरे. बॅग पॅक कर. या भावांना सांगितलं मी आता माझ्यावर येणार आहे. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय त्यांच्या लग्नाला 3च वर्ष झाली आहेत. त्यामुळे अनुरूप होण्याकडे त्यांची वाटचाल चालू आहे. त्या वाटचालीविषयी आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले. थँक्यू सो मच. दोघांचंही खूप खूप स्वागत. कधी भेटलात एकमेकांना? 2014 एका फिल्मच्या सेटवर भेटलो. अच्छा, म्हणजे सेटवर भेटला तेव्हा तू अभिनय करत होतास? हो, मी अभिनय करण्याकरता झाली होती. नवरा बायकोचा रोल केला होता आणि सीन नव्हते आमचे काही, फक्त आम्ही फोटोत एकत्र असं दाखवलं होतं. बर. आणि मग काही नाही, तिकडनं म्हणजे असं कधी वाटलंच नव्हतं की. पण म्हणजे तेव्हा मैत्री असेल ना तुमची? नाही, मैत्री पण पहिल्यांदा भेटलो तिला तिकडे. पहिल्यांदा भेटलो तिला मी. तिची जी डान्सची गुरु आहे म्हणजे भरतनाट्यम तिला जी शिकवते, प्रिया जोशी म्हणून, तिचा नवरा समीर जोशी हा दिग्दर्शक आहे आणि त्याच्या शूटवर मी आणि सानिया भेटलो. तर तिथे सिनेमाचं नाव होतं मामाच्या गावाला जाऊया. आणि त्या सेटवर मला कळलं की माझ्या बायकोचा रोल प्ले करणार आहे. सो मग हाय हॅलो झालं वगैरे. आणि मग तिथून ऍक्च्युली म्हणजे ती खरी तर पहिली भेट झाली, तिथे ओळख झाली. आणि मग त्यानंतर प्रीमियर ऑनवर्ड्स मग मैत्र आमच्यातलं वाढत गेलं. आणि मग काय नाही, मैत्रच वाढत गेलो खूप काळ. मग मला तुम्हाला सगळ्यात आधी आपला जो पहिला सेगमेंट आहे ते कॉल युअर बे आहे. सो इथे तुम्हाला एकमेकांना कॉल करायचा आहे. पण मी असं म्हणीन मग तो कॉल आपण मामाच्या गावाला जाऊया. आणि तेव्हाची तुमचे जे मैत्र हळूहळू फुलत जात होतं त्या काळातला तुमचा एक फोन कॉल मला ऐकायचा. म्हणजे ते इमॅजिन करा की आपल्यात फक्त मैत्री आहे किंवा तेव्हा काही तुमच्या मनात झालं असेल आणि ते आम्हाला दिसलं तर हरकत नाही. म्हणजे तर कोणी कोणाला फोन केला असेल तेव्हा? नाही, मी फोन मेसेज केला असेल, मेसेज केला होता त्याने, पहिल्यांदा नंबर घेतला. इट वॉज एक व्हेरी फॉर्मल मेसेज की तू प्रीमियरला येणार आहेस का वगैरे. आय वॉज रिअली एक्सायटेड, कारण की नुकतंच अभिनय क्षेत्रात मी पाऊल ठेवलं होतं आणि इट वॉज माय सेकंड फिल्म. इथे मला काहीतरी असं मी दिसणार होतो आणि मग प्रीमियरची एक्साइटमेंट असते ना, सगळे येतात बघतात वगैरे. आणि मग ते मला पहिल्या सिनेमात कळलं होतं हे असं सगळं असतं. तर मला ते एक्साइटमेंट होती असं सगळं. मी तिला म्हटलं की तू येणार आहेस का, काय तुझं किती वाजता तुम्ही पोहोचताय वगैरे. बट बिकॉज शी वॉज द ओनली पर्सन अपार्ट फ्रॉम दिग्दर्शक मी ओळखणार. सो मला म्हटलं की मग इतक्या वाजता मी तिथे पोहोचतो. मेसेजच्या ऐवजी एक फोन होऊन जाऊ देत ना आता आमच्यासाठी. इमॅजिनरी फोन करा. अरे काय, पण काय फोनवर त्या पद्धतीमध्ये बोलायचं. मला फक्त काय अपेक्षित आहे की तुम्ही स्वतः जसे होतात, तुमची मैत्री होती 11 वर्षांपूर्वी कशी. करेक्ट, 11 वर्षांपूर्वी जा आणि आम्हाला साधारणतः कळू देत की तेव्हा काय होतं तुमचं. चला करू, प्रयत्न करू. येस, काय हातच ठेवायचा आहे, अभिनेता असल्यामुळे मी करू शकतो. ओके. हा, केलाय फोन मी, रिंग वाजते, उचल तर. हॅलो हॅलो, बोल आशय. हाय सानिया, मी आशय बोलतोय. हाय, येस, लक्षात आहे तुला. तू प्रीमियरला किती वाजता पोहोचणार आहेस? 7:30. अच्छा, या खोट्या टोन साठी मी कदाचित स्किप करेन.
पण सिरियसली 7:30 पर्यंत पोहोचेल. नाही, बरं, त्याच्या ठीक आधी आहे. पोहोचणारच तू, मला वाटत नाही तू एवढं नाही लवकर तू आणि काय बाय द वे तू काय साडी ड्रेस काय नाही मी ड्रेस घालणार आहे. ड्रेस घालणार आहेस का? साडी अच्छा काय काय कलरचा ड्रेस आहे तुझा? ब्लू ब्लू. हा ओके ओके तुला वाटलंच ना. हो मला ठीक आहे. मग मी तू काय 7:30 कपडे वाजता- घालणार आहेस? मी काय शर्ट पॅन्ट मोस्टली आणि मग आपण सिटी प्राईडच्या बाहेर भेटूयात. चालेल, मेन गेट पाशी. हा मेन गेट पाशी. ठीक आहे चालेल. तू आधी पोहोचलास तर फोन कर मला. बस पोहोचशीलच ठीक का? आहे. तू हो आधी मी माझ्या. हो मी पोहोचेल. येस चालेल. Okay. भेटू मग सी यू Bye, तिकडे bye. भेटू. चालेल बाय बाय बाय. बाय बाय बाय. अत्यंत मध्ये मध्ये असा एक फोन बेसिक. कारण हेच होतं आमचं पहिलं एवढंच होतं. conversation. म्हणजे याच्याशी असं काय त्याच्यानंतर मग गोष्टी ऑब्व्हियसली बदलल्या आमच्या. हा, खूपच म्हणजे चांगली मैत्री हा- झाली. प्रॉब्ली आता पण इथे आम्ही जास्त बोललो असं मला वाटतं. तेव्हा किती तर वाजता एवढंही पोहोचणार नाही, आहेस? basic. 7:30. तू काय घालणार आहेस? मी ब्लू कलरचं घालणार हे आहे. मला आठवतंय की मी- आम्ही कपड्यांवरनं बोललो होतो. हा, आय की रिमेंबर. तू काय घालणार आहेस? मी ब्लू कलरचं घालणार आहे. मी शर्ट पॅन्ट घालणार आहे. ओके 7:30 वाजता भेटूयात. ओके डन. कट. सुपर. आणि मग पुढे मैत्री कशी झाली? ऍक्च्युली दिवाळी होती तेव्हा आणि त्याने मला असं खूप मेसेजेसवरती की तू आज फ्री आहेस का वगैरे, काय चाललंय तुझं वगैरे वगैरे, असं खूप पुश करून मग हा आपण भेटूया. नाही मी असं नाही म्हणलो भेटूया, म्हणजे जस्ट तू फ्री आहेस का विचारलं वगैरे, असं करून खूप त्याने एक तंगवलं मला उगाचच. म्हणलं आपण भेटूया का? तर तो म्हणला की हो आपण या दिवशी भेटूयात का, तुला आहे का वेळ, असं तसं करून आम्ही फायनली भेटलो होतो कॉफीला. मला ते आठवतंय की तू खूप मला जागा आठवतेय. तू काय घातलं होतं ते आठवतंय मला. अभिषेक हॉटेलच्या शेजारी तेव्हा एक कॅफे होती, तिकडे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो असंच गप्पा मारायला आणि असं. आणि मग तंगवलं का होतं याने तुला? उगाचच की तो असं दाखवत होता की मला कसं तुला भेटायचं आहे, भेटायचं नाहीये, मी तुला विचारतोय की तुझा दिवस कसा प्लॅन्ड आहे. आणि मग असं त्याने एक दोन हे मला डिनाय पण नाही करणार आहे किंवा हे मी ऍक्सेप्ट पण नाही करणार कारण मला आठवत नाहीये. आय एम शुअर त्याला त्याच्यामुळे माझं ते stand त्याला clear. काहीच फार जुनं आठवत नाही. म्हणजे अच्छा, मला लग्नाची माझं तारीख खातं अशी आहे. आहे? सांग सांग. आता ते तुला आठवेल नक्की. 2/12/22. थँक्यू. त्याचा किस्सा आहे. हा त्यामुळे तारीख अगदी लक्षात आहे. ओ त्याचाही एक किस्सा किस्सा आहे. आहे, हा. ओके हरकत 2/12/22. आता 3 वर्ष पूर्ण होणार. होतील आता आम्हाला. कमाल. असंच जनरली नवऱ्यांना तारखा आठवत नाहीत आणि तू आता म्हणालीस त्याला काय आठवत म्हणून त्याला पटकन विचारलं. डिटेल्स फक्त व्हिज्युअल डिटेल्स आठवतात. हा. त्याची ती मेमरी खूप चांगली की मी काय कपडे घातले होते, मी कुठे भेटले होते त्याला, हे त्याला आठवतं. हा मला असं कलर रंगावरनं पहिल्यांदा मी तुला कसं भेटलो असेल आणि कुठल्याही माणसाला मी पहिल्यांदा त्याने कुठल्या रंगाचा शर्ट किंवा त्याने काय रंगाचा कपडा घातला ते मला लक्षात त्याच्या राहतं. लक्षात अत्यंत व्हेरी. चांगलं. आणि मी अगदी सांगू शकतो की पहिल्या भेटीत तू हे घातलं होतं आणि आपण इथे भेटलो. अच्छा वाव कमाल. ओके मग तुम्ही आम्ही कॅफेत भेटलो भेटलात. आणि मग आम्ही त्यानंतर दिवसानंतर आय थिंक कॉन्स्टंटली बोलू लागलो. म्हणजे आमची इतकी पटकन मैत्री झाली अच्छा. की आमचे काही कॉमन ग्रुप वगैरे असे काही नव्हते. आम्ही खूप रॅन्डमली भेटलो होतो इंडिव्हिज्युअली. आणि आय थिंक आय वॉज गोइंग थ्रू अ बॅड पॅच. Yeah. आणि मी आता सांगू शकतो मी माझं ब्रेकअप झालं होतं. अच्छा. आणि ब्रेकअप झाल्यानंतर असं ते काय म्हणूयात असं त्यानंतरची एक फेज असते ना की मी बाउन्स नाही म्हणणार पण असं एक यू नीड समबडी हू डझंट नो अबाउट यू एनिथिंग. तुझ्याबद्दल त्याला काहीच माहित नाहीये आणि देन यू एंड अप शेअरिंग जे तुला वाटतंय ते. आणि आय थिंक मला वाटतं तिची ती म्हणजे आता मी म्हणू शकतो कारण तेव्हा मला माहित नव्हतं पण मी म्हणेन की तिच्यामधलं सगळ्यात सुंदर क्वालिटी आहे ती म्हणजे शी इज अ गुड लिसनर. 1 2 की तिला कळतं की तुम्हाला काय म्हणायचंय अँड शी कॅन अंडरस्टँड. शी इज व्हेरी एम्पॅथेटिक पर्सन. अत्यंत एम्पथी आहे तिच्याकडे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की तिने पण ती स्पेस मला कदाचित तेव्हा दिली असावी. मला काउन्सिलरकडे तिने पाठवलं पहिल्यांदा म्हणजे नंबर दिला तिने की ह्याच्याकडे जा आणि आय निडेड इट कारण की मी मुंबईत नुकताच शिफ्ट झालो होतो माझ्या करिअरसाठी आणि आय वॉज अलोन हिअर. माझा मित्र USA ला गेला होता. सो नो बडी वॉज अराउंड. आई बाबा नव्हते बरोबर आणि कोणाला सांगू शकत नव्हतो ना. ते असं वय असतं की अरे कसं सांगायचं की आपण मग कसं सांगायचं. मग या सगळ्यात मग तिने खूपच चांगला सपोर्ट दिला आणि आय थिंक तिकडनं आमची मैत्री घट्ट व्हायला चालू झाली. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुझ्या मनात काय होतं त्याच्याविषयी जेव्हा तू विचारलंस की भेटूया का? ऍक्च्युली माझ्या 2 खूप जवळच्या मैत्रिणी आहेत डान्स क्लासमधल्या. तर आम्ही कलरी हा किस्सा मी सांगणार आहे प्लीज. कलरी पहेतू नावाचा जो मार्शल आर्ट फॉर्म आहे तर तो आम्ही सगळे कायम शिकायचो. तर माझा त्यावेळेला ऍक्सिडेंट झाला होता म्हणून मी तो एक पर्टिक्युलर वर्कशॉप मी ते स्किप केलं ज्यावेळेला त्या दोघी गेल्या होत्या आणि तिथे त्यांना हा भेटला.
आणि ह्याची बहीण पण भरतनाट्यम डान्सर आहे. सो आम्हाला माहिती होतं की काय वगैरे असं. आणि तिथे त्याने खूप त्याचे स्वतःच्या ओळखीतनं खूप माणसं त्याने आणली होती तिकडे. अख्खं वर्कशॉप जवळपास मीच भरवलं. असं ते 30 पैकी 25 माणसं मीच आणली होती की हे घ्या, सगळ्यांनी कलरी शिका, सगळ्यांनी हातपाय ताणून घ्या वगैरे असं सगळं मी तिथे. त्या काळात त्या दोघी मला येऊन सांगायच्या, तिथे ना एक आशय दादा आहे, तो ना काय करून घेतो सगळ्यांकडनं, तो खूप हसवतो सगळ्यांना वगैरे वगैरे. त्यांनी एक खूप चांगलं इम्प्रेशन एका स्मार्ट मुलाचं माझ्यासमोर करून ठेवलं होतं. आणि त्याच्याबरोबर मी शूट करायला जाणार आहे म्हणल्यावर मला असं होतं की हा कोणीतरी चांगला डिसेंट मुलगा आहे ज्याच्याबरोबर आपण काम करतोय. आणि मग म्हणून मी त्याच्याशी बोलायलाही लागले. माझ्या मैत्री मी त्याच बेसिसवर केली की माहिती होता तो कोण आहे आणि असं तसं. सो या तसं झालं. पण आमची जी मैत्री झाली ती खूप घट्ट झाली. म्हणजे पटकन आम्ही एकमेकांशी वल्नरेबल झालो त्या पॉइंटला. आणि दॅट वॉज द बेस्ट पार्ट आय थिंक. त्याच्यामुळे असं काही फार मध्ये इनहिबिशन्स नव्हती आमच्या दोघांच्या मध्ये कधीच काहीच बोलताना. म्हणजे तेव्हा जे क्लिक झालं ते चांगलं. ऑनेस्टी प्रो मॅक्स आहे. काहीही सांगू शकतो वाटेल ते. म्हणजे कारण ते तिकडे जे फाउंडेशन झालेलं आहे आमचं. मी इतका विश्वास आहे माझा याच्यावर, त्याच्यामुळे ते कायम गणित खूप चांगलं वर्कआउट होतं. आणि आमचे आय थिंक 20s मध्ये वी ग्रीव अप टुगेदर ऑलमोस्ट. म्हणजे आमची इतकी चांगली मैत्री झाली की मग ते सगळं शेअर होत गेलं ना. ते सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगत राहणं, खूप वेळ एकत्र घालवणं, पुण्यात रॅन्डम काहीतरी कामं करायचे तर चल माझ्याबरोबर असं म्हणून एक गावभर फिरणं, दिवसभर हँगआउट करणं. म्हणणं की अरे तुम्ही डेट करताय का, नाही नव्हतो करत. परत रात्री फोनवरती बोलत टाइमपास वगैरे असं सगळं हे खूप केलं आम्ही. तो पिरियड तसा होता. वाव. तेव्हा आमची आणि मग तुमचं तुम्हाला कधी कळलं की खरं तर तुम्ही प्रेमात पडलायत? मला कळलं ते पहिल्यांदा. मला असं झालं की नाही हे मैत्रीच्या पुढे गेलेलं आहे आता. आणि आता जर रिव्हर्स मारायचा असेल तर आत्ता मारायचा, नाही तर तो नाही तर माझी वाट त्रास होईल. सो मी त्याला कन्फेस केले एका पॉइंटला की म्हणलं हे बघ, ही फक्त मैत्री नाहीये माझ्यासाठी, माझ्यासाठी मी पुढे गेलीये, तर तू मला सांग म्हणजे जे काय असेल ते. कारण ह्याच्या पुढे जर मी ह्याच कन्सिस्टन्सीनी तुझ्याशी बोलत राहिले तर अवघड आहे माझं. म्हणजे असं मी त्याला सांगितलं. बट ही वॉजंट शुअर. ही वॉज ऑफकोर्स ते पुढचं तू सांग. आय वॉज डेटिंग समबडी इवन बॅक देन. आणि मग असं झालं की बरं तुम्हाला सगळ्यांना म्हणून एक सांगतो की तिचा मी पहिला बॉयफ्रेंड आहे आणि माझ्याशी लग्न झालं. ह्याच्या आधी. आणि मी अशी मित्रांना भेटायचे, कॉफ्या प्यायला जायचे, पण मला असं कधी वाटलं नाही की नाही मला याच मुलाला डेट करायचं. नाही आशाच्या बाबतीत मला. आणि माझ्या बाबतीत इट वॉज अ डिफरंट हे. सो कायम ते एक असतंच ना की आपण अनेक रिलेशनशिप मधनं नात्यांमधनं जात असताना आणि मग त्यातून असं होतं की समोरच्या माणसाला काय वाटेल आपल्याबद्दल. पण मग ते अगेन तिचा माझ्यावरचा विश्वास आणि आमच्या दोघांमध्ये प्रामाणिकपणे एकमेकांना आम्ही जे सांगू शकतो, मला असं वाटतं त्याच्यामुळे अनेक गोष्टी सॉर्ट झाल्या. सो अगेन म्हणलं त्यावेळेस पण मी एका रिलेशनशिपमध्ये होतो आणि मला लग्नच करायचं होतं त्याच्याबरोबर. पण असं काही नव्हतं की लग्न नाही करायचं. इंटेन्शन वॉज लाईक टू गेट मॅरिड. पण अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं वर्कआउट. आणि शी ऑल्सो न्यू अबाउट इट की असं आहे. तरी त्याच्या पलीकडे जाऊन तिने मला विचारलं की असं मला वाटतंय वगैरे. कारण मला दिसत होतं, खरं सांगू का, मी खूप इंट्युटिव्ह व्यक्ती आहे आणि मला खूप स्ट्रॉंग इंट्युशन त्याच्या बाबतीत आलेलं की ही इज द गाय. आणि मला दिसत होतं की तो वेगळ्या व्यक्तीला डेट करतोय, हे करतोय, तरी मला माहिती होतं की आम्ही लग्न करणार. माझी फर्स्ट रिएक्शन अशी होती की मी गप्प बसले. मी ऑब्व्हियसली असं नाही बोलले. तू बेस्ट फ्रेंड नाही, तुला कळतंय का तुम्हाला काय विचारतीयस वगैरे. मी तिला म्हणलं की तू हे नाही असं नसतं वगैरे, चल वगैरे असं. म्हणजे खूप त्यामुळे मला ते ऍक्सेप्ट करायला पण की खरंच हिला वाटतं माझ्याबद्दल हे ऍक्सेप्ट करायला काही काळ गेला. कारण की इट वॉज त्याचं ब्रेकअप झालं होतं आणि आमची मैत्री झाली. सो त्याच्या बाजूनी तो पर्स्पेक्टिव्हच वेगळा होता. वेअरएज मी एका रॅन्डम मुलाला भेटत होते ज्याच्याशी माझी नवी मैत्री झाली. सो आमचे पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळे होते. त्यामुळे ते शिफ्ट व्हायला त्याने वेळ घेतला, विच वॉज फेअर. म्हणजे आणि त्याच्यानंतर पण मला असं वाटतं की मग बराचसा काळ असा पण गेला रिलेशनशिपचा. थोडं पुढचं सांगतो मी पण की आधी मैत्री असल्यामुळे ना पार्टनर म्हणून ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो असं मला वाटतं. बाकी सगळं ऑन पॉइंट असतं, पण एक एक्स पार्टनरसाठीचं काही एक्स तुमच्यातलं नातं तयार होणं गरजेचं असतं ना एका पद्धतीचं. थोडासा वेळ लागतो असं मला वाटतं. त्याला वेळ द्यावा लागतो आणि ते फॉर्म व्हायला. आणि तर काय होतं चाल नाही म्हणजे ती फ्रेंडशिपच आहे का, मैत्रीच आहे ना. कारण तुम्हाला की मी काही केलं तरी चालणारच आहे किंवा मैत्रीत ते सगळं चालतंच ना, नो मॅटर व्हॉट. तर मग ते जे आहे
नातं फॉर्म होणं, रिलेशनशिप ऍज अ पार्टनर, त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याला वेळ लागतो पण. त्याचं फ्रेमवर्क डिफाईन करायला आम्ही तो वेळ घेतला. म्हणजे त्या रोमॅन्टिक रिलेशनशिपचं फ्रेमवर्क काय आहे आपलं, म्हणजे खरंच आपण कुठे आहोत त्या प्लेनवरती, हे डिफाईन व्हायला आम्हाला तो वेळ लागला. आणि मग त्यामुळे ते आता म्हणजे नाव वी नो, नाव वी आर ऑन. तरी मला असं वाटतं की तुला जरा तरी ते कळलं होतं स्वतःला, करेक्ट? तुला ते अंगावर आल्यामुळे तुला ते ऍक्सेप्ट करायला वेळ लागला. आम्ही शोधतोय अजून प्रयत्न करतो असं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आय थिंक माहित नाही ते कशामुळे, पण प्रयत्न चालू असतो. आणि प्रयत्न चालू असल्यामुळे मला वाटतं की ते बऱ्याच अंशी आनंदी आहोत आम्ही. आणि मग लग्न करायचं कधी ठरवलं? ते असं काही ऍक्च्युली फिक्स त्याचं काही हे नाही, ते म्हणजे होत गेलं. पण मग ते तुम्ही डेट किती महिने केलं किंवा वर्ष केलं? 2-1 वर्ष साधारण डेटिंग पिरियड. आणि मग काही नाही, घरी सांगितलं, घरी माहितीच होतं आय थिंक की एकत्र आहेत. कारण ना ते डेटिंग फेज मैत्री असताना सतत आम्ही एकत्र असायचोच की यार कोणाबरोबर आशेबरोबर आहे, सानिया बरोबर आहे, किंवा सानिया आली इकडे आशय आला, इकडे सानिया आली आशय आलाय, आणि बाकी मैत्री आणि मित्र आणि ही कॉमन असायचीच प्रत्येक ठिकाणी. मग घरी सांगितलं आणि मग सगळ्यावर की आम्हाला माहितीच आहे वगैरे. हा, म्हणजे त्यांनी काहीच असं रिॲक्ट नाही, काही वेगळं रिॲक्ट आम्ही ते वाट बघत होतो ऍक्च्युली की आम्ही कधी तुम्हाला लग्न कधी करायचंय. तर मी म्हणलं की असं काही आम्ही प्लॅन नाही केलंय कधी करायचं किंवा ठरवलं नाहीये, पण करू असं इच्छा तरी आहे. पण आपल्याला राहून बघायचं. आणि मग पण मग आम्हाला लिव्ह इन मध्ये राहून बघायचं होतं. आणि मला जाम इच्छा होती, मला सगळं करून बघायचं. म्हणलं की मला नाही माहिती. मग कोविड चालू होता आणि कोविडच्या फर्स्ट लॉकडाऊनचं फर्स्ट ओपन झालं. मुंबईवरून गाडी काढली, मी हिच्याकडे गेलो, हिच्या डायरेक्ट घरी गेलो. म्हणलं बॅग पॅक कर. या बाबांना सांगितलं मी ही आता माझ्यावर येणार आहे, थोडे दिवस राहणार आहोत आम्ही, कारण आम्हाला लग्न करायला तर आम्हाला वी नीड टू नो की आम्ही कम्पेटेबल आहोत का. तिचे बाबा पण खूप भारी होते, म्हणले ओके. मी एक आई म्हणून घाबरले. येस, बाबा पण म्हणाले ओके, पण नाही विश्वास म्हणून आधी 8-10 वर्ष लॉकडाऊनचा काळ असा होता की आपण ऑलरेडी सगळे घाबरलेले होतो. बाबा खूप चिल, ही वॉज व्हेरी चिल. म्हणजे आमच्या हिच्या बाबाचं नातं आणि मामी, त्याला मी जयंता म्हणतो, नावाने मारतो. आम्ही मैत्रीच्याच लेवलवर आहोत. आणि मग ते असं झालं की त्यांनाही विश्वास होता माझ्यावर. मग हिला मी म्हणलं चल. मग त्या संध्याकाळीच बॅग पॅक करून आम्ही मुंबईत आलो. आणि फॉर्च्युनेटली माझे सगळे रूममेट तेव्हाचे सगळे पुण्याला निघून गेले कोविडच्या नंतर. मग आम्ही दोघंच होतो. सो आम्ही 1.5-2 महिने एकत्र त्या घरात राहिलो. दोघांना एकमेकांची सवय काय, कसं काय हे सगळं जाणवलं, बऱ्याचशा गोष्टी. आणि मग त्यातून आम्ही छान ते बिल्ड करत पुढे गेलो. पण तेव्हा तुम्ही जे राहिलात तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण लग्न करूया? येस, दॅट वॉज लाईक वन ऑफ द मेजर पॉइंट. म्हणजे नक्कीच करतोय का, करू शकतोय का आपण, कारण तुम्ही ऍट दी एंड फ्लॅटमेट्स पण असता. म्हणजे रोजच्या सवयीचा तुम्हाला माहित नसतात. मला असं वाटतं रोजच्या सवयी तुम्हाला माहित नसतात. आणि मग त्यातून काय होतं बऱ्याचदा की छोट्या छोट्या गोष्टींवरनं प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. आणि इट कॅन ते एक्सप्लोड होऊन त्याचा ब्लास्ट होऊन ते कुठपर्यंत जाऊ शकतं असं मी अनेक लोकांचं पाहिलेलं आहे. सो मी हे खूप कॉन्शियस आहे होतं. कारण आधीच्या सगळ्या रिलेशनशिप मधून मी गेल्यानंतर मला एक जाणवलं होतं की समोरच्या माणसाला आपण रोजचे कसे आहोत. हे काय होतं, रोमॅन्टिक रिलेशनशिप तुमचं असतंच एकमेकांबरोबर, आणि तुम्ही काय करतात सगळी तुमची चांगलीच बाजू दाखवायचा प्रयत्न करतात. खरे एक तुम्ही कसे आहात हे पहिल्या 6 महिन्यानंतर तुम्हाला कळायला लागतं. मग तुम्ही ग्रांटेड घेताय का, मग तुम्ही एकमेकांच्या ह्याच्यासाठी वेळ देताय का, मग काय तुम्हाला खरं वाटतंय हे कळण्यासाठीचा जो वेळ आहे ना तो हळूहळू कळायला लागतो. आणि तो उलगडायला लागल्यानंतर मला असं वाटतं की मग तुमची खरं तर कसोटी चालू होते, परीक्षा चालू होते की अरे आता असं आहे. तर मग ते जाणून मला नक्की घ्यायचं होतं. आणि तिला म्हणलं की असं ना की प्रेशर नाहीये, तुला माझ्याबद्दल कळलं पाहिजे, मला तुझ्याबद्दल कळलं पाहिजे, यासाठी आहे. आणि मग तिथून चालू करा. पण तिच्या आजीने फारच मस्त तिच्या आजीचं वाक्य अजून जाताना आठवतं. सो म्हणजे आजीला मी जाईपर्यंत सांगितलं नव्हतं. बाबांना आणि आईला थोडीशी आयडिया दिली होती की आम्ही असं काहीतरी विचार करतोय की 1-1.5 महिना राहून बघूया काय आता वगैरे असं तसं. आणि मग तो येणार होता तोपर्यंत नाही सांगितलं. पण ज्या वेळेला बॅग पॅक करत होते तेव्हा आजीला सांगितलं. आजी म्हणली कुठे चालली आहेस? म्हणलं अगं 1.5-2 महिना जाते जरा मुंबईकडे, आशेकडे राहते. आशेला ती खूप चांगली ओळखायची आधी, तो घरी यायचा आणि तो काही प्रश्न नव्हता. तर ती म्हणली की मेण वितळतं बरं का, आगीपाशी विस्तवापाशी ठेवलं की मेण वितळतं असं ती म्हणली. मी आशयला फोनवर मजेने सांगितलं. आशय म्हणला काय आजी, बाळ आधी करू, लग्न नंतर करू, अजून काय वगैरे या लेवलला. पण सगळ्यांची घरच्यांची पण नातं असं होतं, ते आजीला पण माहिती होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते
पण हे वाक्यच किती किती छान सुंदर आहे. आहे, हो. फार गोड आहे हे फारच आजीकडनं की आजीला येणं. त्या वयात असं वाटणं की मग आणि आगेपाशी मेल तिला हे वितळतं. मनात कितीही वाटलं तरी तिने ते अशा कशा भाषेत पद्धतीने. सांगणं. हा हा वा, हॅट्स ऑफ आहेत आजीला है ना? पण खूपच कूल आहे तिच्या घरचं सगळं. माझ्या घरचे सगळे आणि माझा भाऊ आणि बहिणी पण लिव्ह इन मध्ये आधी राहिले होते, त्याच्यामुळे तशी दारं उघडली होती माझ्यासाठी. फार काही मोठं बिग डील नव्हतं माझ्यासाठी ते. मग या 1.5-2 महिन्यात जरी तू म्हणतोयस की तुम्हाला एकत्र राहायचं होतं, मग तुमच्या रोजच्या सवयी तुम्हाला कळायला हव्यात वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा एक पार्टनर म्हणून तुम्ही लग्न करायचा विचार करताय, काही प्रश्न असतात मनात, ते काही तुम्ही एकमेकांना विचारलेत की या बाबतीत तुझं काय मत आहे, त्या बाबतीत तुझं काय मत आहे, असे काही तुम्ही अंदाज, कारण तू म्हणतोयस तू आधीच्या रिलेशनशिप्स मधून मे बी पळून बाहेर आला होतास, तर तू जास्ती अलर्ट असशील कदाचित आणि तुझी पहिली वेळ होती, तर काय असं काही वाटलं एकमेकांना विचारावं असं, चेक करावं असं? फ्रँकली नाही, ओके. टू बी व्हेरी फ्रँक. कारण की ना, अगेन मित्र म्हणून तुम्ही खूप खरे असता ना एकमेकांबरोबर. मैत्रीच्या तुमच्या नात्यांमध्ये मला बऱ्याचदा वाटतं की आपल्याला असं नाही करावं लागत की आपली एखादी डार्क बाजू त्या माणसाला कळू नये वगैरे. आपण इन अँड आउट त्या माणसाला माहित असतो. त्याच्यामुळे ना, तुला हे चालेल का किंवा मला हे चालणार नाही वगैरे, हा लग्न करायच्या आधी नाही कधी हा विषय झाला. त्याच्या आधीच आम्ही ते क्रॉस केलं होतं. प्रॉब्लेम म्हणलं जसं की ना, मैत्रीमुळे नंतरच्या टप्प्यात म्हणजे बेस्ट फ्रेंड इतके माहित असल्यामुळे ते रोमॅन्टिक रिलेशनशिप बिल्टअप करण्यात आम्हाला बराच मेहनत आम्हाला घ्यावी लागली. कारण मला पण तेच वाटतं की आधी आम्ही इतक्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल त्याला काय वाटतंय मला ऑलरेडी माहिती होतं. इट स्टार्टेड फ्रॉम दॅट की तो त्याच्या कामाच्या बाबतीत तो किती अम्बिशियस आहे, तो किती क्युरियस आहे, हे मी नोट केलेलंच होतं. म्हणजे ते खूप ऑफकोर्स सबकॉन्शियसली होतं, पण मला माहिती होतं की तो काय पद्धतीचा माणूस आहे, त्याच्या आयुष्याकडनं काय अपेक्षा आहे, त्याच्या घरचे कसे आहेत, हे सगळं साधारण मला अंदाज होता आणि तो त्यालाही होता. म्हणजे तो अगदीच आम्ही घरी एकमेकांच्या सतत असायचो, त्याच्यामुळे तसं काय असं फॉर्मली आम्ही बोललो या विषयावर वगैरे असं काही नाही. लग्न कसं करायचं ह्याच्याविषयी आम्ही बसून डिस्कशन केलेलं मला आठवतंय रामनिवासच्या घरी. आणि मग एकमत झालं, कारण लग्न सोहळा समारंभ याच्याविषयी पण मला क्युरिओसिटी असते की तुमची मतं काय आहेत आणि तुम्ही ते लग्न खरंच कसं केलं. मला आठवतंय, मी स्त्री पुरुष समानता मानणारा मी मुलगा आहे, भयंकर. आणि असं काय म्हणूयात, तलवार काढून उभं असतो मी, असं की समानता म्हणजे नो मॅटर व्हॉट. मग तिला एक वेळेस मी ओरडतो की तू काय करतेस मुलगी, बोल. तर ती अशी असते की अरे पण ते सो ना, मला असं वाटतं की देयर इज अ सेइंग की विमेन आर गेटकीपर्स ऑफ पेट्रियार्की. शी इज नॉट, बट समटाइम्स मला असं वाटतं बऱ्याचदा स्त्रियांमध्ये ना मानणारे सगळेच असतात की समानता किंवा हे सगळे बोलतात याच्याबद्दल खूप. पण मला असं वाटतं ना, कधी कधी ना काय होतं, नकळतपणे तुमच्या अपब्रिंगिंगमुळे, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही लहानपणापासून वाढलाय त्यातून ते कुठेतरी आपोआप पुरुष प्रधान संस्कृती थोडस सपोर्ट केला जातो असं मला वाटतं, नकळतपणे तुमच्या पण. तर मग मला असं वाटतं की त्या बाबतीत तो खूप मी खूप अवेअर आहे. माझा तो मेजर कन्सर्न होता खरं सांगायचं तर, कारण माझ्या ऍक्च्युअली घरामध्ये फेमिनिझम काय त्याबद्दल चर्चा होते. घरातले माझे काय वडील असतील, काका असतील, माझा भाऊ असेल, त्या सगळ्यांना मी काम करताना पाहिलंय. त्याच्यामुळे असं काही नाहीये की एक कोणीतरी पुरुष बसून आहे आणि स्त्रीच सगळी कामं करते, हे मी पिक्चर कधी पाहिलं नाही. दुसरी गोष्ट अशी की मला त्याच्या आई वडिलांनाही खूप क्रेडिट द्यावं असं वाटतं या बाबतीत, कारण त्याच्याही घरी हे असं नाहीये. त्याची आई जॉब करायची आणि त्याच्या वडिलांचा अनुबंध प्रकाशनाचा व्यवसाय आहे. जर त्यांचं घराजवळच ऑफिस आहे, घराच्याच इथे ऑफिस आहे, त्यामुळे ते घरी असायचे. तर ते त्यांनीच ऑलमोस्ट या दोघांना वाढवलंय, शाळेत आल्यावर भरवलंय. सो त्यांनी लहानपणापासून त्याच्या वडिलांना हे सगळं करताना पाहिलंय. सो ते कंडिशनिंग असतं ना शेवटी. म्हणजे तुम्ही ते अचानक स्विच नाही करू शकत, नाही करता येऊ शकतो, इव्हॉल्व्ह होता येऊ शकतो, पण तो त्याचं ते कंडिशनिंग होतं. त्याच्यामुळे मला फार त्या बाबतीत त्रास नाही झाला. म्हणजे त्याला ही वॉज ऑलरेडी देअर वेअर आय वॉज. तर ते वर्क झालं. त्या मी काही अटी म्हटलं की निम्म लग्न तुम्ही निम्म, मी म्हणलं की मी निम्मा या लेवलवर होतो. आता हे मला अरेंज लग्न करायच्या पर्यंत माहिती नव्हतं ना कसं असतं, पहिल्यांदाच आम्ही असं काहीतरी. मग ते असं होतं की मग मंगळसूत्र आपण करायचं असतं आणि मग अंगठी त्यांनी करायची असते आणि मग बांगड्या यांनी करायच्या असतात आणि वगैरे. म्हणलं मी सगळं ऐकलं. म्हणलं आई हे बघ, मी तुला काय म्हणतोय, मंगळसूत्र, बांगड्या, कानातलं, गळ्यातलं वगैरे ह्याचं सगळ्याचं तोळे काढायचं
तोळे डिवाइड बाय 50-50. संपला विषय. म्हणजे तिने घेतलं काय मी घेतलं काय मग तो मला हे खर्च माहित करायचा का नाही. नाही वगैरे ते ठरवू. आता मग तुम्हाला पैसे खर्च करायचे की नाही करायचे हा आपला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या 50-50% असल्या पाहिजे. कारण की करतोय आपण एकमेकांसाठीच ना. शेवटी काय मंगळसूत्र काय बांगडी काय हिने घातली काय बरं नाही. पण मग ते काही लोकांना अरे पण तू तर फक्त अंगठीच घालणार आहे वगैरे. मी म्हणलं ठीक आहे ना, तो मुद्दा नाहीये. ठीक आहे ना. मी म्हणलं आपल्याला सोनं करायचं ना मग निम्म. आणि म्हणलं ती आम्ही एकत्रच राहणार आहोत ना, म्हणजे आमच्या दोघांचीच पार्टनरशिप आहे ना. मग ते 50-50 आहे म्हणलं जे काय असेल ते. सो मी आय वॉज व्हेरी कीन आणि मी हे खूप ठासून सगळ्यांना पहिल्यापासून सांगितलं. आणि सगळ्यांना माहिती आहे मी कसा आहे आमच्या घरात. ह्या बाबतीत खूप जास्त खूप स्टबन आहे. आणि मग आणि मॉरल काही गोष्टी तर मग मी असं की नाही वगैरे असं तलवार मग मला ते थोडं म्हणून मग त्याला असं होतं की तू का नाही बोलत आहे. म्हणलं सगळ्यांनीच बोलून नाही चालणार. आय वॉज व्हेरी मग थोडंसं ते काय जवळचे लोक अरे यार आता वगैरे असं हे करतात. आणि मला वाटतं की नाही ठरलंय 50-50%. मग लेट्स बी फेअर. आणि ते आमच्या ऍक्च्युअली आत्ताच्या आयुष्यातही तसं आहे. म्हणजे आम्ही गेली 3 वर्ष एकत्र राहतोय तर आम्ही घरातल्या गोष्टी आम्ही डिवाइड करून घेतो, खर्च आम्ही डिवाइड करून घेतो आणि इट वर्क्स फॉर अस. म्हणजे अजिबातच असं काही त्याच्यात हे नाहीये की असं कसं वगैरे तुम्ही एवढे मोजून मापून कशाला करता वगैरे काही नाही. इट कम्स नॅचरली टू अस की हे असं आहे आपल्या दोघांचं आहे. आपण दोघं सगळ्या अर्थी दोघांचा समान वाटा असला पाहिजे असं मला वाटतं. ते खूप नॅचरली आहे आमच्या. आणि अर्थात कधी ते 60 कधी 40 कधी 30 हे होत राहणारच आहे. पण ऍटलीस्ट आपला प्रयत्न पाहिजे की आपण दोघंही त्या मध्ये कुठेतरी येऊन दोघांचा सेंटर पॉईंट वेगळा असेल कदाचित. तिचा 60% असेल माझा 40% असेल. पण त्या पॉईंटवर येऊन दोघांनी अलाइन होणं खूप गरजेचं आहे. जे मला वाटतं आम्ही साध्य करू पाहतोय आणि बऱ्याच अंशी आम्ही तिथे पोहोचतोय असं मला वाटतं. वा वा. आणि हे घरच्यांना पटलं आणि लग्न त्या ह्यांनी झालं वैदिक पद्धतीने वगैरे. नाही आमचं ऍक्च्युली एक असं झालं होतं जेव्हा आम्ही लिव्ह इन मध्ये होतो तेव्हा मी त्याला एक गोष्ट म्हणली होती की अशा मला काही झालं तरी बंद कार्यालयात मला लग्न नाही करायचं. आणि ते त्याला मान्य होतं, त्याला पण तेच हवं होतं. आणि एक आमचं दोघांचं खूप कॉमन होतं की आम्हाला असे लोक हवेत ज्यांना जेन्युअनली आपण माहिती आहोत. म्हणजे आशेचा आवडता रंग कोणता हे कायम तो सांगतो की आशेचा आवडता रंग कोणता हे माहिती पाहिजे. एक फॉर्म तयार माहिती एक फॉर्म तयार करणार आहे आणि सगळ्यांना फॉर्म करून देणार आहे. आणि सगळं माझा आवडीचा रंग प्राणी वगैरे जसे सगळ्यात उत्तर त्यांना लग्नाला यायचं. मग ते रिसेप्शनला वेगळं दॅट इज फाईन. पण लग्न ही अशी गोष्ट होती आमच्या दोघांसाठी की ते फक्त काय आम्ही एकत्र राहतच होतो ना. ते काय असं आता त्याच्यानंतर काहीतरी बदलणार आहे असं काही फार नव्हतं. कारण त्या 1.5 महिन्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र राहिलो. पण त्याच्यानंतर शूट आलं कोल्हापूरला म्हणून आम्ही ते पुणे मुंबई आणि कोल्हापूर असं सगळं चालू झालं. पण असं काही लग्नानंतर खूप काही मेजर त्या अर्थी बदलणार नव्हतं. काय बदलणार होतं तर इट फेल्ट लाईक अ सेलिब्रेशन. मी त्याला म्हणलं की आपलं हे सेलिब्रेशन आहे आपल्या दोघांच्या नात्याचं. सो असे लोक पाहिजेत जे आपल्याला व्यवस्थित ओळखतात आणि ज्यांना जेन्युअनली हे होताना बघायचंय. लाईक दे रिअली वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि आपल्यालाही तसं वाटतं. तर असेच लोक होते. म्हणजे असं काही हे नाही तुम्ही त्यांच्या डोळ्यात तुम्हाला चकाकी दिसेल अशी माणसं आम्हाला पाहिजे होती लग्नामध्ये. आणि आमचा व्हेन्यू असा त्याच्याबद्दल तू नंतर सांग. पण व्हेन्यू आमचा असा सिलेक्ट झाला की तिथे तेवढीच लोक मावणार होती. त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की ठीक आहे इट वर्क्स फॉर अस. ती मला म्हणाली की मला समुद्रावर लग्न करायचंय. तर मग मी आय मेड शुअर की मी आयुष्यात बाकी बरेच गोष्टी जर हे केल्या की हे मी नक्की करेन. हे मला ठरवलं होतं जेव्हा करेन तेव्हा. आणि मग आम्ही दापोलीला एक समुद्र किनारी लग्न केलं. नाही एका मित्राने सांगितलं होतं की असं एक जागा असते वगैरे. आणि मला वाटलं की खूपच महाग असेल समुद्रावरचं लग्न. असं एक डोक्यात होतं की अरे खूपच हे शक्य नाही. पण म्हणून सर बघायला काय हरकत आहे. आणि मग जाणवलं की इथे आपण जे कार्यालयात पैसे खर्च करतो आणि माझ्याकडे जे 140 लोकांचा हा जो चमू आहे आमच्याकडे तर त्यांच्या मनाने मला असं वाटलं की हे 4 दिवसांचं लग्न झालं माझं. आणि तेही या पुणे मुंबईच्या कार्यालयाच्याच करतात जे 1 दिवसाचं असतं तुमचं. आणि मला असं की हे किती भारी आहे. म्हणलं का नाही करायचं. तर म्हणलं करायचं. मग हिच्या आई बाबा पण व्हेन्यू पाहिलं कन्व्हिन्स झाले. माझा आई बाबा कन्व्हिन्स झाले. मग ते सगळी मॅनेजमेंट आली वगैरे सगळं. मग काय करायचं. आणि माझ्या लग्नात मी नवरा मुलगा म्हणजे वधू वर कमी आणि मॅनेजर जास्त होतो की अरे ती रूम गेली का वगैरे मांडवत ना. अरे जेवण त्याचा फोर्टे आहे. ती व्यक्ती अशी आहे की तो स्वस्त बसूच शकत नाही. तो कोणाला तरी जॉब दिला आणि तो बसलाय असं होऊ शकत नाही. तो त्याचा फोर्टे आहे. तो ते करणार आहे. सो आय
तूच माझे मित्र मला चिडवतात किंवा चिडवतात म्हणजे बऱ्याच अंशी म्हणजे खरं म्हणजे ओंकार ओखले म्हणून आमचा मित्र आहे. तर ओंकार त्या आम्ही व्हिडिओ बाईट जेव्हा पाहिली लग्नाची तेव्हा तुम्हाला म्हणलंय की इथे सगळ्या गोष्टी आशयाच्या म्हणण्यानुसार होत आहेत म्हणजे आणि आम्ही काही जरी बदलायचं असेल तरी आम्ही आधी आशयाची परमिशन घेतो. तो कुठेही असेल तरी त्याला आधी विचारलं की हे करू का वगैरे असं करून मग लग्नात पण हे सगळं किती नालायक काय आला अर्थ आहे. पण असं एक छान झालं लग्न. सकाळी 7 वाजता आदल्या दिवशी संगीत होतं आणि मग लग्न होतं पहाटे लग्न 7-7:30 अर्ली मॉर्निंग बीचवरचं आणि मग मध्ये लोकांना निवांत वेळ होता. मग संध्याकाळी कॉकटेल पार्टी होती त्याच संध्याकाळी वगैरे. आम्ही एक 3 दिवसाचं एलिब्रेटेड लग्न केलं होतं आणि मग रिसेप्शन पुण्यात होतं जेव्हा मग बाबांच्या ऑफिसचे ते खूप मनासारखं झालं म्हणजे आम्ही बोललो आणि ते झालं असं घडवून आणलं तुम्ही ते तसं. आय बिलीव्ह इन दॅट. येस ऑफकोर्स. वा. तुमच्या या आठवणींमध्ये आपण रमलोय तर आपल्याकडे एक आठवणींची सफर आपण करतो ज्यात तुमचे फोटोज आम्ही दाखवणार आहोत आणि त्याच्या मागचे काही किस्से असतील. हा फोटो केव्हाचा आहे वगैरे हे आम्हाला सगळे मित्रच असल्यामुळे आपले मला वाटायला लागले कुठले फोटो गेले त्यांच्याकडनं नक्की तुम्हाला हा विर्या आणि शिवनीच्या लग्नातला फोटो आहे. हे त्यांचं लग्न झाल्यानंतरचा फोटो आहे. त्यांच्या गृहप्रवेशाला आम्ही सगळे मित्र गेलो होतो आणि आमचे काही फोटोज त्या दिवशी काढणं झालं नाही तर तेव्हा नंतर आम्ही असं एक जस्ट आमचं पण होणार आहे ना पुढे 6 महिन्यात होतं लग्न ह्याच्यानंतर आणि मग असं काहीतरी चालू होतं आणि हे विर्याच्या पुण्याच्या बाल्कनीत फोटो काढलाय हा आणि काहीतरी हे उभे राहताना समोर काहीतरी शिवराज विर्या हे जवळचे मित्र काहीतरी चालू होतं आणि मला कंट्रोल होता. किती गोड आहे पण तेव्हाचा फोटो आहे. वा वा कमाल खूप गोड आहे. मला आठवतोय हा फोटो. तुला आठवणार? मला आठवतोय फक्त मला आय थिंक हा दादरच्या इथे काढलेला दादरच्या ब्रिजवर. हा बघ मी म्हणलं ना मला आठवतं दादरच्या ब्रिजवरचा फोटो आहे. मी डेट करायला लागल्यानंतरचा फोटो. मी मुंबईत त्याला भेटायला आले होते सो मी कारण काढून भेटायला यायचे. माझे ऍक्च्युली 2 जे गुरु होते डान्स मधले ते सायनला त्यांचं घर होतं त्याच्यामुळे मी तेव्हा काही एक्स्ट्रा ऍडव्हान्स शिक्षण घेत होते त्यांच्याकडनं. तर मी एक दिवस यायचे मग त्याला भेटायचे राहायचे असं मला ते एक कारण मिळालं होतं त्या पिरियड मधला. आणि तेव्हा ना या अशा फोटोंची क्रेज होती. आपला हात दिसला आणि समोर मी तेव्हा बरोबर आपल्याला करायचं गो विथ द ट्रेंड वगैरे असं म्हणून हा फोटो काढला होता. हा खूपच इथे आम्ही डेट करत नव्हतो. अच्छा. आणि नाही नव्हतो. हा नूतन पौर्णिमा रश्मीने काढलेला फोटो आहे. करेक्ट. तो जस्ट गिटार शिकू लागला होता. एक अजूनही म्हणजे फारच भाल्याची गिटार आहे. सौरभ बालेराव म्हणून आमचा मित्र आहे आणि आमचे रूममेट. तू ज्या घरी आलो बघ ते घर आहे नूतन पौर्णिमा आणि इथे मग काहीतरी मी प्रयत्न करत होतो आणि ती सिरियसली ऐकत होती. तेव्हा रश्मी माझ्या एका मैत्रिणी आली होती. तिने ए तू प्रेमात नाही बघतेस ग खूपच. कदाचित झालं असेल तेव्हापर्यंत प्रेमाला आठवत नाही आता. मला नाही माहिती पण गरज नाही माहिती मला. हा आपण कुठल्या तरी इव्हेंटला पुण्यात गेलो होतो. सांगतो मी फॅशन शोला. करेक्ट. मी पिंपरी चिंचवडचा एक रॉयल तस्त नावाचं ब्रँड आहे वेडिंग साठीचा. तर त्यांचा फॅशन शो होता वेस्टर्न हॉटेलमध्ये पुण्याच्या. तर त्या फॅशन शोला मी वॉक करणार होतो. पहिल्यांदा आयुष्यात रॅम्प वॉक करणार होतो. तेव्हा मी हिला बोललो तू ये इकडे मी पहिल्यांदा रॅम्प वॉक करणार आहे वगैरे. आणि मग या रॅम्प वॉक नंतर करेक्ट या रॅम्प वॉक नंतर सॉरी मी नाही करे सॉरी मी हे करेक्ट सांगतोय सॉरी. माझी एक मैत्रीण आहे सायली म्हणून जी माझी फॅशन स्टायलिस्ट किंवा डिझायनर आहे. तर ती विक्रम फडणीस जे फॅशन डिझायनर आहेत त्यांना ती असिस्ट करत होती आणि विक्रम फडणीसांचा फॅशन शो तिथे होणार होता वेस्टर्न हॉटेलला आणि त्याला मला इन्व्हिटेशन होतं की +1चा. तो मी हिला घेऊन तिथे गेलो होतो आणि तेव्हा शो फॅशन शो झाल्यानंतरचा. किती गोड. याही वेळेला आम्ही डेट करत नव्हतो. नाही नव्हतो करत. सुश्रुत मंकडी त्यांच्या आम्ही फार्म हाऊस वर वेल्ल्याला गेलो होतो
आणि मग खूप पाऊस होता आणि यांना कोणाला भिजायचं नव्हतं आणि मी ऑन होतो तरी पण मग तिकडे ते एक भातात शेतात काम करताना ते जे हे करतात ना त्याला काहीतरी म्हणतात मी नाव विसरलो करेक्ट. मग भाताच्या शेतात काम करताना ते घालून ते करतात पावसात ते तेव्हाचा फोटो आहे. एवढं सगळं आठवतंय सानिया, मला वाटलं काहीच नाही आठवणार. हा हिच्या कार्यक्रमाच्या वेळेला आता माझा एक सोलो परफॉर्मन्स झाला त्यावेळेला तो आला होता आणि मी त्याला चिडवत होते की माझी खूप जवळची डान्स क्लासची मैत्रीण आहे तर ती खूप छान गोल म्हणजे मला ते थोडंसं माझं आहे की मला ते इक्वल आणि व्यवस्थित पाहिजे. मी काढतो असं करून त्याने ते हो नाही त्याची चित्रकला खूप चांगली आहे त्याच्यामुळे मला त्याच्यात शंका नव्हती. पण मी अँक्शियस आहे बघ ना की मला असं झालं की हे नीट मला भयंकर आवडतं. मला नेल पॉलिश लावायला मुलींच्या तर खूप मला लायनर वगैरे पण लावून मला लायनर लावायला आवडतं खूप की मी करतो. मला आईला मी गंध लावून देतो की मी गंध लावतो तुला इथे मग तसं नीट गोल काढणार मी मग आणि ती एवढा वेळ नाहीये माझ्याकडे मी कसं जीप बाहेर काढून वगैरे असं करून वगैरे मला चालू असतं नाही काढायचंय. हा मग तिचं म्हणजे काही छान काढतोय छान काढतोय वगैरे असं करून मग चालू असतं मला बरं आवडतं हे करायला. वा पण ते फोटो टाकले नाही सोशल मीडियावरती बरं झालं नाही का. काय होते ते फोटोज अशा खूप गोष्टी आहेत. आता 11 वर्ष झाली मैत्रीला. मी या कार्यक्रमाच्या अनुरूपच सगळं बोलणार आहे. पण खरं बोला. मग लग्न झालं. लग्न झाल्यावर तुम्ही काय पुण्यात होतात मुंबईत होतात? मुंबईत लगेच दुसऱ्या दिवशी शिफ्ट झालो. कारण मला ऑलरेडी इकडे एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जॉब मिळाला होता डान्ससाठी, डान्स टीचर म्हणून. आणि तो जॉब मला आधी मिळाला आणि लग्न आमचं नंतर होतं. 7 डिसेंबरला त्याला जॉईनिंग होतं. 5 डिसेंबरला आमचं रिसेप्शन झालं पुण्यामध्ये. अच्छा इतकं लगेच? रिसेप्शनच्या रात्रीच नाही का रिसेप्शन नाही 7 तारखेला जॉईनिंग होतं तुला. आपण घरी गेलो. आपण 5ला घरी आलो ना. 5च्या रात्री घरी आलो. 6ला प्राजक्ता रानडे 6ला आपण इथे आलो. 6ला सकाळी रात्री. एक दिवस राहिलो आपण साने. करेक्ट. तर 6च्या रात्री आम्ही मुंबईत आलो आणि तिथे घर घेतलं होतं. तर इट वॉज अ सरप्राईज. म्हणजे प्राजक्ता रानडे, ऋषिकेश रानडे त्यांची मुलगी ते घरात आज जाऊन थांबले होते सगळं सजवून वगैरे. त्यांनी आमचा गृहप्रवेश केला. त्यांनी औक्षण वगैरे खूप छान. मुंबईतली आमच्या फॅमिली मित्र कमी आणि काय म्हणत आपण कुटुंबच जास्त आमचं. त्यांनी ते छान सरप्राईज दिला आणि मग आम्ही मुंबईतच राहायला लागलो. वाव. पण मग मला सांग हा आधीपासून अभिनय करायचं म्हणल्यावर मुंबई शिवाय पर्याय नाहीये समजा ह्याला. पण तू पुण्यात मला वाटतं सेटल्ड होतीत ना. तुझं नृत्याचे कार्यक्रम म्हण किंवा क्लासेस घेत होतीस? हो मी क्लासेसही घेत होते पण मी स्वतःचे क्लासेस घेत नव्हते. मी माझ्या टीचरकडे शिकवत होते आणि मी तिथे फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते. अजून 1-2 ठिकाणी मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनच काम करत होते. सो पण गंमत अशी होती की मला पुण्याचा थोडासा कंटाळा आला होता. मला असं होतं की मला अजून काहीतरी चॅलेंजिंग पाहिजे. मला आय एम डन विथ इट आणि मला नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला खूप चांगलं कारण मिळालं होतं. त्यामुळे म्हणले की नाही मी मुंबईला शिफ्ट होईल. म्हणजे तू उत्साहाने तुला मुंबईत शिफ्ट व्हायचंच होतं. तो काही प्रॉब्लेम नव्हता मुंबईत तसंही. पण मग मुंबईत आल्यावर सुरुवात संसाराची सुरुवात नवीन शहर हे सगळं कसं तू मॅनेज केलंस? सुरुवातीला थोडंसं ट्रॅव्हल आणि ह्याची मला सवय व्हायला वेळ लागली 1-2-3 महिने. पण मुळात असं होतं की त्याने मला खूप मदत केली. म्हणजे मी घरी पटकन जायचं असेल तर तो मला डबा करून दे वगैरे हे तो एरवीच करतो. आणि मॅनेजमेंट ॲज आय सेड अर्लियर की त्याची मॅनेजमेंट खूप चांगली आहे. त्याच्यामुळे हे तू इथून इथे जा हे वगैरे त्याने मला ऑलरेडी सांगितलं होतं. ऑल्सो मी आधी खूप येत होते. मी राहून बघितलं होतं, आले होते. मध्ये तो कोल्हापूरला असताना मी 6 महिने एकटी राहिले होते मुंबईमध्ये ह्याच्या फ्लॅटमेट्स बरोबर आणि त्या सगळ्या मित्रांबरोबर. त्याच्यामुळे मला सवय होती. तसा मला काही प्रॉब्लेम नव्हता. माझे क्लासेस वगैरे सेट व्हायला थोडा तो जेवढा इव्हेंच्युअली वेळ लागतो तेवढा लागला. सो आता मी पुणे मुंबई पुण्यातही मी थोडंफार काम करते. परफॉर्मन्सेस चालू असतात पण मुंबई बेस ठेवून काम करते. पण मला मजा येते. म्हणजे असं नाही होतं की कुठे आले मी वगैरे ते गर्दी वगैरे मला त्याचा काही एवढा हे नाही. मला खूप लहानपणापासून आवडते मुंबई. वाव. कारण बऱ्याच जणांना मुंबईचं हवामान पण सूट नाही. नाही मला उलट सूट झालं. म्हणजे स्किनला केसला मी खुश आहे. मला मजा येते. पुण्यात आता मी आराम करायला जाऊ शकते किंवा सगळ्यांना भेटायला आणि हे मला आवडतं. पण काम मला मुंबईत करायला आवडतं. वा वा कमाल. आता तुम्ही जेव्हा लग्न करून एका घरात राहता तुम्ही जरी लिव्ह इन मध्ये काही महिने ट्राय केलं असेल तरी सुद्धा अशा अनेक गोष्टी रोजच्या आयुष्यातल्या
हळूहळू तुम्हाला कळायला लागतात. तर अशा काही गोष्टी होत्या जिथे खटके उडायला लागले किंवा ते तुम्हाला सांभाळता यायला लागले काहीही, म्हणजे आम्हाला त्यातून जाणून घ्यायचं की तुम्ही तो काळ कसा सर केलात. खटके मग ते रोजच्या आयुष्यातल्या सवयी पण असतात की ऐक ना तू आंघोळीहून आल्यावर हे नको करू. नाही हे असं नाही, खूपच नीटनेटके आम्ही दोघंही त्या बाबतीत. म्हणजे मी 10 वर्ष मुंबईत एकटा राहिलोय आणि भयंकर म्हणजे मला असं ते टॉवेलच टाकलाय वगैरे मला नाही पटत मला. आणि मला मुलीचं काय, मला मुलाचंही नाही पडत, म्हणजे दोघांचं हे नाही करता का मग कोणीच. आणि ह्या सवयी आपल्याला आधीपासून पाहिजेच असं मला वाटतं. आणि मी कसं आग्रही नाहीये या बाबतीत की स्वयंपाक यायलाच पाहिजे किंवा असं काही. तुला आला ठीक आहे, मला येतोच आहे, म्हणजे असं मी आय एम ओके विथ एव्हरीथिंग खरं तर. पण मला असं वाटतं की मला बेसिक गोष्टी चुकल्या की मला जरा पर्टिक्युलर चिडचिड व्हायला लागते. म्हणजे इट्स लाईक आपल्याला लहानपणापासून काही डिफॉल्ट गोष्टी माहिती पाहिजेत ना, त्या माहिती पाहिजेत. तर ते त्याचं खूप, मग त्या माहिती नसल्या की मला असं की हे कसं नाही माहिती आहे तुला वगैरे. किस्सा असा आहे की किस्सा म्हणजे त्याच्यातला मुद्दा असा आहे की तो जेव्हा 8 वर्ष एकटा राहिला तेव्हा त्याने अगदी आईला ऑब्झर्व्ह करत वगैरे त्याने स्वयंपाक वगैरे केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या काही पद्धती ठरलेल्या आहेत की हे असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे. मी थोडीशी एक्सपेरिमेंटल वाली व्यक्ती आहे, म्हणजे मला स्वयंपाक पूर्ण करता येतो, पण मला असं वाटतं की आज हे असं करून बघू, कांदा असा चिरून बघू, हे असं करून बघू. ह्या झोन मधली मी व्यक्ती आहे आत्ता तरी. म्हणजे त्यामुळे त्याचं ठरलेलं असतं, त्याच्यामुळे ते मी त्याची सुशेफ बनते. आणि मग त्याच्यात कधी कधी असं होतं की हे असं कशाला गेलंस वगैरे, अशा बेसिक गोष्टींवर होतं. कारण की ते माझं 8 वर्षांपूर्वी करून झालंय ना. ठरल्यापेक्षा सांगतो काय झालंय, ठरल्यापेक्षा मला असं वाटतं बऱ्याचदा की ते माझं ऑलरेडी करून झाल्यामुळे मला बऱ्याच असं वाटतं की हे बेसिक आहे, हे मला माहितीये की असं केलं की नाही वर्क होत. नाही तर मला माहिती मी पहिल्यांदाच करते ना, मी पहिल्यांदाच करते ना. पहिले आई काहीतरी सांगायची, आता तू काहीतरी सांगतेस, माझं मला काहीतरी करायचं. मी पहिल्यांदाच करतेय ह्याच्यावर मला माहिती की नाही वर्क होणार आहे आणि मला वेळ जाणार आहे, मग आपण दोघंही खूप वेळ उपाशी राहणार आहोत आणि मग सगळंच प्रॉब्लेम होणार आहे. आता मी असं आहे की मला माहिती असतं की मी त्याला विचारते, मला जर अडलं तर मी मनासारखं करून मोकळी नाही होत. आय आस्क हिम की हे काय, हे तुला असं हवंय का, असं हवंय, असं हवंय. माझं असंही म्हणणं नाही की त्यांनी तिच्या मनासारखं नाही करावं. मला एवढंच वाटतं की आपल्या घरात पण आई बाबा किंवा कोणतरी आपापलं मूल करत, कसं आपण लहानपणी आपण काही गोष्टी आपापल्या करत शिकत गेलो. आणि म्हणजे मला असं वाटतं की आय थिंक वय पण खूप मॅटर करतं याला. आता आपण जेव्हा वयात आहोत ना तेव्हा ना आपल्या काही चौकटी आखल्या गेलेल्या असतात खरं तर. आणि आपण कितीही म्हणलं ना की सब्जेक्टिव्ह असायला पाहिजे किंवा अरे ठीक आहे ना, म्हणजे ओपन असायला पाहिजे बाबतीत, किंवा ठीक आहे यार होऊ शकतं वगैरे, पण ते नाही होत. एका वयाच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडनं तेवढं ते नाही होत की अरे चालेल, कारण मग पुढची वेळ कुठेतरी पोहोचायचं असतं, काहीतरी डोक्यात असतं आणि हे रोज नाही ना होऊ शकत. हे काही ना काहीतरी तुम्ही एक तुमचा रुटीन तुम्ही आखलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मग एक्सपेरिमेंट करण्याची मुभा तुमच्या बरोबरच्या माणसाकडे आहे का, किंवा तुमच्याकडं ती झेलायची मुभा आत्ता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप मॅटर करतात. आणि मग त्या पॉइंटला हे मग एक्सपेरिमेंट हे नाही पचू शकत. हा, मी म्हणलं की शाळेत प्रयोगशाळेतच प्रयोग होता, आता नाही. पण त्यामुळे मी स्वयंपाक करताना मी त्याला बाहेर बसायला त्याला म्हणते की तू इथे येऊ नकोस, कारण मग तू मला प्रश्न विचारणार, मग हे असं काम नको, तू बाहेर बस, मी डायरेक्ट तुला आणून देते, आवडलं तर सांग, नाही आवडलं तर काय नाही आवडलं ते सांग. आय एम रेडी टू एक्सपेरिमेंट अँड लर्न. म्हणजे मला काही काही पदार्थ खूप उत्तम जमतात, काही काही मी शिकते, अजून काय काय करून बघतेय, सो मी ते करते. मग त्याला की तू बाहेर बस, किंवा तो नसताना मी करून मोकळी होते, सो ते मी करते. सो वी हॅव फाउंड उत्तमच करते, ती ज्या पद्धतीचं करते ते चांगलंच करते ते. आणि मी भयंकर खवय्ये असल्यामुळे मला स्वतःला, आणि अगेन एक्सपेरिमेंटची मला प्रॉब्लेम नाहीच आहे, स्वतःच मी वेगवेगळं खूप करत असतो, खात असतो वगैरे वगैरे. फक्त मला असं वाटतं की ते मी खूप थोडंसं आधी केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे फक्त प्रॉब्लेम तो होता. आय थिंक तेवढ्याच भागात आमचे खटके होत असतील, बाकी आय डोंट थिंक काही खटके होतात आमचे. अगदी म्हणजे बेसिक गोष्टींवरून नाही खटके होत, फार नाही. आम्ही दोघं खूप इंडिपेंडंट आहोत माणूस म्हणून, पण एकमेकांशी संलग्न आहोत ते एका ह्याच्यामध्ये. अरे किती छान शब्द वापरतो, आनंद झाला, छान वाटलं मला. तर मग असं आम्ही करत असतो घरात. त्याच्यामुळे काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, किंवा त्याचं लक्षच नसतं, मी हाक मारली पाहिजे, तो एका वेळेला एकच गोष्ट करतो, खूप फोकसनी करतो. म्हणजे ती खूप चांगली सवय खरं तर, की तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता काहीतरी काम करू शकता, हे किती भारी आहे. मला तर हे अगदीच वाटतं. पण तो काहीतरी करत असेल तर मी त्याला काहीतरी विचारायला जाऊ नाही ना शकत,
तेव्हा तो बघत नाही किंवा तो चेसचा झालंय गेम खेळत आपलं. असेल. हो, याच्यावर आमच्या गप्पाही एक झाल्या. झालंय, एक मोठं सेशन झालंय. एक रमा कुकनूर आणि तन्मय कानेटकर हे आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि यांच्या घरी एलॉबरेटेड एक 2.25 तासाचं सेशन आम्ही केलं होतं त्याच्यावरती रमा की आणि मी एका बाजूला होतो. कसे पुरुष मल्टीटास्क करू शकत नाहीत आणि स्त्रिया करू शकतात एका वेळेस अनेक कामं. याच्याबद्दल एक एलॉबरेटेड सेशन आमचं तर झालेलं आपण आहे. तिकडे नको जाऊया. पण मला असं पण मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तुला काय त्याचं लक्ष नसतं, मग तू काय करते? खूप एकाग्रतेनं गोष्ट एकाग्रतेने करतो गोष्ट करतो. एवढंच. त्यामुळे तो त्याच्या जगात हरवून जातो ऍट टाइम्स, विच इज अ गुड थिंग. पण हे रोज जर तुम्हाला त्याच्या अराउंड जर काही गोष्टी करायच्या असतील तर तेव्हा मग मी अशी असते की ऐकतोयस का, हे मला करावं लागतं. आणि मला सांगा काय कानांनी ऐकतात हे असं करून. पण मग मला ह्याचं व्हॅलिडेशन हवं असतं की तू नक्की ऐकलंयस का नाही? पण मग नंतर हे तू मला सांगितलंच नव्हतंस, मी सांगितलं होतं वगैरे, हे नको व्हायला. पण हे पण ते छोट्या सगळ्यांकडे गोष्टी असतं. आहेत. कोण्याही बरोबर तू राहिलीस तरी तुझं हे काही ना काहीतरी हे होणार. मला वाटतं हे प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये नात्यामध्ये लग्नाच्या कुठल्याही वयाच्या टप्प्यातले मी अनेक बघितले. आम्ही आता 3 वर्ष आले, मी आई बाबा साठीचे, त्याच्या पुढे माझ्या आजी आजोबा आहेत. आय थिंक सगळ्यांकडे हे कॉमन आहे. फक्त त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. Absolutely. त्यामुळे तुमचा मला जाणून घ्यायचा होता की तुम्ही नक्की नाही, काय आम्ही करता. बोलतो. आम्ही जर काय कॉन्व्हर्सेशन ही आमची खूप मोठी स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं कुठल्याही बाबतीत, की आम्ही सरळ तोंडावर बोलतो. व्यक्त होणं मला वाटतं खूप चांगलं पद्धतीने आम्ही एकमेकांशी करू शकतो. ते पॅसिव्ह अग्रेसिव्ह नाही जमत आम्हाला, की मग चिडूनच बसलं 2 दिवस बोललोच नाही वगैरे, ते असं नाही आम्ही काही होत. करत नाही. आणि मला राग जेवढा पटकन होतो तेवढाच पटकन मी शांत बनवतो. हो. इतकं असं झालं की नेक्स्ट मी नॉर्मल बोललो असतो आणि ही अशी धरून बसली असते की एक हो, कारण मी तिथे पोहोचलीये ना. असं कसं मला काय? वाटलं की झालं संपलं. नाही, मला ते बोलून सॉल्व्ह करायचं असतं. बोलल्याशिवाय मला बाहेर म्हणजे closure जर पाहिजे. पोळी करताना भांडण झालंय आपलं तर मग ते पोळी खाताना संपलेलं पाहिजे. हा कारण झालं ना ते होत पोळी, कारण पोळी करताना बद्दल झालं होतं ना. आता खाण्याबद्दल काही नाहीये ना. स्वतः आपण नॉर्मल खाऊ शकतो ना. नाही, पण राग आलाय ना. नाही, आणि रडू येतं ना मला लगेच. यार हे एक मला फार म्हणजे मला राग आला की मला रडू येतं. मग ते रडू थांबायला तर वेळ पाहिजे. असं थोडी आहे की एका सेकंदात स्विच ऑन स्विच ऑफ. मला त्याचा भयंकर त्याला प्रॉब्लेम त्रास होतो माहिती का. काय होतं माहिती का, राग व्यक्त करताना आपण बोलत असतो. बरं, शाब्दिकच ताकद आहे ना माझ्याकडे, बरोबर. तर मग मी शब्दांनी लढत असतो आणि एका बॉन्डला ते करताना ना ही रडायला लागते. बरं, आता एवढे निगरगट्ट नाही होत, पण दगड नाही होत ना की माणूस रडतोय तरी आपण बोलायचंच असं नाही होऊ शकत. बोलले ते रडायला लागलं भांडण संपतं. तुम्ही कितीही बरोबर असला तरी भांडण संपतं कारण समोर रडायला लागलाय. मग मला अजून चिडचिड व्हायला लागते की आता तू रडणार म्हणून भांडण संपवायचं का, असं वगैरे माझं होतं की मला रडू येतो. त्याला मी काय करू. नॅचरल रिएक्शन आहे. मी रागात भांडताना पण मी रडत असते. तू बोलत राहा, जाऊ दे. पण मग आय थिंक मग आम्ही त्याकडे बेसिक आहे. झालंय की आता ते आता इथपर्यंत आलोय. रडलीस तरी मी माझा मुद्दा पूर्ण करणार आहे. इथपर्यंत आलोय आम्ही. इथे आलोय आता आणि तिला ते कळले की रडून नाही होत. किंवा मी त्याला सांगते नाही, मला आता रडू येतं, मला रडून घेऊ दे, थांब जरा 2 मिनिटं वगैरे, हे मी करते. आता आम्ही असं तिथं बोलून आता मी रडणार आहे, आता तू थांब, आमचं भांडण इथपर्यंत आलंय आता. बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह झालोय आम्ही त्याच्यात. परफेक्ट, मजा. आता मजा वाटतं मला की अरे वा इथपर्यंत आलोय आपण. छान छान. आता मला तुमच्या आई वडिलांशी नातं तुमचं कसं आहे हे जाणून घ्यायचंय. म्हणजे तुझं सासू सासऱ्यांशी आणि तुझं सासू सासऱ्यांशी. माझं हिच्या आई वडिलांची दोघांची नातं खूपच मस्त आहे, मैत्रीच आहे. आणि म्हणलं मी ॲज आय एम सेइंग की मी तिच्या बाबांना जयंता असं म्हणतो की अरे जयंता, अरे गोडबोले वगैरे असं एक अरेदुरेमध्ये आमचं चालू असतं. आणि तो पण त्याचं क्रेडिट मी त्यालाच देईन कारण की तो मोठा एकतर वयाने माझ्यापेक्षा आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्यावर वावरू देणं त्या वातावरणातच मला वाटतं हेच वाखाणण्याजोग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्णपणे क्रेडिट जयंताचं आहे. आणि आईची खूपच अशी म्हणजे काय म्हणूयात आग्रही आहे खूप की अरे मग तू हे खा, तिला किती करू किती नको किती करू किती नको, शी सो स्वीट. पण काय होतं की अगेन तिथेही मला असं होतं बऱ्याचदा की मला खूप आग्रह केलेला आवडत नाही. मी खूप बिनधास्त माणूस आहे. मला जेवढं पाहिजे तेवढं मी सांगेन आनंदाने की मला एवढं हवंय, मला 2च पोळ्या हव्यात वगैरे. मग ते असं खूप अरे खा ना खा ना खा ना. एक दिवस मी जर डायनिंग टेबलवर बसलो तर म्हणलं काकू मला जेवढं हवंय ना मी तेवढं खाईन,
तुम्ही मला 10 वेळा विचारल्यानंतर माझं उत्तर 11 वेळा नाहीच असणार आहे. त्यामुळे यापुढे ना काय होतं, मला ऑकवर्ड होतं तुम्हाला 10 वेळा नाही म्हणायला. सो तुम्ही मला एकदा मी नाही म्हणल्यावर तुम्ही ओके म्हणत जा. म्हणजे मला हे प्रेशर नकोय की आता मी किती वेळा नाही म्हणतो, मी किती नाही म्हणतो. तिला अंदाज नसतो ना, तिला असं वाटतं की ह्याला आवडलं नाहीये का, काही वेगळं देऊ तिला जाऊन सांगायचं की ऐक ना, अगं मी तिला किती नाही म्हणलं यार, नाही म्हणलं ती ऐकतच नाही, विचारतेच आहे. मी सांगते आई कसं मग एक दोनदा हिने सांगायचा प्रयत्न, ते थांबेच ना. शेवटी म्हणलं ऐका मला नाही आवडत हे. आणि म्हणजे मी मला हे खूप चांगलं वाटतं की मी हिच्या आई वडिलांशी पण तो संवाद फ्रँकली बोलू शकतो की मला नाही आवडत तर आपण मला हवं तेवढं घेईन आणि आनंदाने खातोय मी, असं अजिबात नाहीये. आणि जेन्युनली असं म्हणून त्यांनाही ते कळलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही आता आमचं छान. आता मी बऱ्याचदा काय होतं, कधी कधी माझं काम कोथरूड भागात असतं, मग मी जातो याच्या आईबाबांकडे. मग मी कधी कधी बसने आल्यानंतर एक 2 व्हीलर तयार असते माझ्यासाठी की अरे एक 2 व्हीलर आला, तू येतोस का, बरं ठीक आहे, 2 व्हीलर हवी आहे का. मग ते 2 व्हीलर घेऊन मी पुण्यावर फिरतो, मग जाऊन ड्रॉप करतो. मग तिकडनं तिचे वडील मला कधी कधी बसला सोडतात, मग तिकडनं मी जातो. मग कधी कधी इकडे ड्रॉप कर, तिकडे ड्रॉप कर, किंवा चल आपण चहा मारू इथे वगैरे. हा सगळा झोन आहे आमचा. फारच मस्त आमचं नातं आहे. आणि मला कधी कधी कमाल वाटते की अरे हे किती भारी आहे की आपण म्हणजे हिच्या आई वडिलांशी अशा पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो. मुलगा असल्यासारखंच त्याची लग्न कुटुंबांचं ते मला फार छान वाटतं. आणि ते त्यांनी मला खरंच या बाबतीत मोठ्यांनाच क्रेडिट द्यावं असं वाटतं की त्यांनाच ते क्रेडिट आहे. कारण की त्यांनी ती जर स्पेस नाही क्रिएट केली तर ते कधीच आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटणार. आणि त्यांचा अनुभव असल्यामुळे मला असं वाटतं की मोठ्यांनीच ती स्पेस द्यावी असं मला वाटतं. तुझं कसं आहे ना आता? खूपच मस्त आहे. म्हणजे आम्ही आता 3 वर्षाच्या आधीपासून मी त्यांना ओळखत होते, मी घरी जात होते, त्याच्यामुळे त्याच्या आईशी तर माझी मैत्री आहे. आम्ही खूप तासन तास गप्पा मारत बसू शकतो. त्याला ते कधी कधी असं होतं की काय तुमचं चाललंय दोघींचं वगैरे, असं हे त्याला थोडंसं त्याचं ते आहे की माझ्या आईशी काय बोलत होतीस वगैरे, माझी आई वगैरे हे त्याचं असतं. पण आमची मैत्री आहे खूप चांगली आणि आम्ही खूप गप्पा मारतो. काकांची माझं खूपच मस्त नातं आहे. आम्ही सगळे एकत्र कॅरम खेळतो गेलो की. त्याची बहीण आहे अपूर्वा, ती तर डान्सरच आहे, त्याच्यामुळे आमच्याही गप्पा चालू असतात आमच्या कामाविषयी हे ते. त्याच्यामुळे मस्त फारच मुळात असं होतं की त्यांनी खूप प्रेमाने वेलकम केलं मला घरात. म्हणजे ते खूप कॉन्शियसली आणि खूप प्रेमाने त्यांनी मला वेलकम केलं, जे मला खूप छान वाटलं. कधी कधी आपली आई हिच्याशी चांगलं वागते, बॉस मुलगा आहे. पण ते आता माझ्या आई बाबांकडे आहे ना तुझं ऑन द अदर मला हे भारीच वाटतं की आपल्या आई बाबा तिला पण इतकं चांगलं वागतात. आणि माझी आई थोडीशी आग्रह होती की तू मला आईच म्हणत जा, तुम्हाला बाबाच नाही का आईच म्हणत जा. मी म्हणलं आई एक सेकंड, तू माझी आई आहेस, तू इतर कोणाची आई असू शकत नाहीस. आणि तुला सख्खी बहीण आहे ना. हो पण ते ठीक आहे, म्हणजे एकुलता एक झालीच आहे म्हणून ती माझ्या आधीच आहे म्हणून माझ्याकडे पर्याय नाही. एवढा तो आईच्या बाबतीत माझी आई माझी आई आहे म्हणलं मी दुसऱ्या कोणीही मला आई म्हणलेलं नाही आवडण्यापेक्षा मला त्रासच होतो. आणि मी अशी ठीक आहे आवड तरी खूप वरच्या लेवलवर झाली, मला त्रास होतो डायरेक्ट. आपली आई आहे ना. मग तू आईला म्हणलं आई हे बघ ना, इट इज व्हेरी ऑफ की म्हणलं की कुठेतरी एका मुलीने येऊन तुला आई म्हणायचं की तिच्या आई असताना आणि तिच्या असं कसं आई हे किती भारी प्रेशियस नातं आहे ना. हे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचं नातं आहे. आणि त्या मुलीला पण हे बंधन का असावं किंवा तिला ते प्रेशर का असावं की मी दुसऱ्या एखाद्या स्त्रीला जाऊन आई म्हणायचं माझं, जेव्हा वयाच्या काही टप्प्यांपर्यंत तिच्या खऱ्या आईने तिच्याकरता खूप केलंय. आणि मग ते किती ऑफ आहे ना खरं तर. आणि आपण त्यांना ती चॉईसच देत नाही त्या मुलींना की अरे तुम्हाला आई म्हणायचंय का नाहीतर अहो आई आपण नॅचरली करायला लागतो किंवा बऱ्याचदा प्रेशरमुळे केलं जातं. तर मला असं वाटतं की तिची गरज नाहीये. आणि काका काकू म्हणून पण आमचं नातं किंवा हिच्या आई वडिलांना काका काकू म्हणून पण आमचं नातं तितकंच घट्ट आहे. तर त्याला त्या हाकेची गरज नाहीये असं मला पर्सनली वाटतं. हे माझं पर्सनल मत आहे. पण मला वाटतं की आई हे खूप महत्वाचं नातं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. ते आय थिंक इट शुड नॉट बी शेअर्ड अगेन. हे माझं. आणि तुम्हाला अपसुक वाटलं की मी मला म्हणायचे आई तर मग तर काय मला चॉईस नाहीच आहे. मला चॉईस नाही ना याच्यामध्ये, कारण तिला वाटतंय ना, तिला म्हणावंसं वाटतंय. पण हे असं सांगून किंवा कोणीतरी तिला न वाटता पण ते म्हणायला लावणं हे मला पर्सनली पटत नाही. त्यामुळे तिला म्हणलं मी तर काय म्हणणार नाही, तू ठरव. तरी मी आईला एकदा म्हणलं की आई नको कशाला आपलं आहे ना. पण ठीक आहे, इट डझंट मॅटर. म्हणजे मला असं वाटतं की ते नातं काय आहे मला
हे खूप वाटतं की आपल्यापेक्षा मोठी जनरेशन आता आपल्याबरोबर आहे, तर त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव घेणं, त्यांचं भावविश्व समजून घेणं, ह्याच्यात मजा आहे. म्हणजे हे खूप असं वाटेल की हे ऑर्थोडॉक्स स्टेटमेंट आहे, काही लोकांना जेन झीला वाटू शकेल, आय डोंट नो, पण मला असं वाटतं की त्यांचे खूप सुंदर भावविश्व असतात, त्यांचे अनुभव असतात, आणि तुम्ही खरंच जर त्याच्यात इंडल्ज केलं तर तुम्हाला खूप गोष्टी कळतात आयुष्याबद्दलच्या, आणि त्या खूप सुंदर असतात. तर ते तुम्ही असं सोडून देऊ नका, तुम्ही ऍक्च्युअली जाऊन गप्पा मारा, तुम्हाला कळेल, खूप मजा येईल की काय व्यक्ती आहे ती. तर ते मला त्यांच्या दोघांच्या बाबतीत असं झालं, म्हणजे की माझी मैत्री झाली त्यांच्याशी. खूपच भारी म्हणजे मला. कमाल कमाल. मस्त. आणि आमच्या दोघांचे आई वडील पण एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. सगळ्यात म्हणजे काय, आम्ही इकडे असताना वगैरे ना, हिच्या वडिलांच्या वाढदिवसाला माझ्या आई बाबा काहीतरी घेऊन जातात, करतात, चालू असतं त्यांचं. मला इकडे हे काय घेऊन सुरुवातीला त्याला असं हे काय असं ऐका चालली चिल ब्रो, म्हणजे एवढं काही नाहीये, चिल्लच ते ब्रो. पण मग तेच मला वाटतं की ते आपण जे करू शकत नाही किंवा आपण त्यासाठी तिकडे नसतो, तर मला असं वाटतं बऱ्याचदा आपले आई वडील नकळतपणे ह्या गोष्टींची काळजी घेत असतात की ते नातं वाढवत जपायचं कसं किंवा छान कसं गुंफत राहायचं. मला वाटतं ते ह्या पिढीला खूप भारी कळलंय आणि ते नकळतपणे आपल्यामध्ये असतं असं मला वाटतं. आणि आपण मी त्या वाद गेल्यानंतर कदाचित आपण हेच करू आणि बघून आपण बघूनच असं मला वाटतंय, कारण त्यामध्ये नुकसान नक्कीच काही नाही, झाला तर फायदाच आहे एकमेकांबरोबर असण्याचा संगतीचा. उलट ते आहेत एकमेकांसाठी, आम्हाला थोडंसं काळजी नसते एवढी की ठीक आहे काहीतरी कोणीतरी आहे. वा वा, मस्त. आता आपल्याकडे एक गेम आहे, तो गेम खेळूया आपण, ज्याच्यात तुम्हाला पाट्या दिल्या जातील आणि साधे रोजच्या आयुष्यातले प्रश्न आहेत, म्हणजे त्याचं उत्तर आयदर हा किंवा ही असं हेच असणार आहे. अच्छा, उत्तरच हा किंवा ही असं. हा, म्हणजे तुम्ही हे काम कोण करतं तर हे अक्षय करतो किंवा हे सानिया करते असं लिटरली हा हीच आहे ना, लिहा किंवा तो ती लिहा, तुम्हाला हवं ते. येस, रेडी? येस. आणि एकमेकांची उत्तरं बघायची नाहीयेत, आपापल्याला जे वाटेल ते करेक्ट. एकमेकांचं उत्तर बघायचं नाही, म्हणजे पटकन जे वाटेल ते उत्तर द्यायचं. करेक्ट. सो दोघांमध्ये छोटे मोठे वाद झाले तर मिटवण्यासाठी आधी सॉरी कोण म्हणतं? कॉपी नाही करायचं. मी गेलं माझं उत्तर. नक्की काय? सॉरी म्हणते, पण मी लगेच माफ म्हणतो. म्हणजे मी कसा लगेच माफ करतो. चालू दे, हरकत नाही. अरे यार हे पाहिजे, हरकत नाही. ते म्हणतात ना की माफ करणं अवघड असतं जास्त. सॉरी म्हणणे माझ्या माफीचं वगैरे काहीच महत्व, माफी मागणं फिलॉसॉफी आहे आपलं. चला. ओके, कोण वाढदिवस किंवा महत्वाच्या तारखा विसरतो? वा, करेक्ट. नातेवाईक जपण्याचा जॉब कोणाकडे? ऍक्च्युली बॅलन्स आहे, दोन्ही. मी माझं नाव राखते, पण आशय खूप स्वतःहून ते करतो, त्याला खूपच जपायला आवडतं. नाईस. कोणाच्या झोपेचं स्केड्यूल जास्त बिघडलेलं आहे? काय? अच्छा, म्हणजे दोघेही जागरण करता का म्हणून? अरे आता मेकअप काढला तर तुला अंडर आहे कळेल असं दोन बोगदे दिसतील. पाहिलं नाही, बिघडलेलं म्हणजे तो कधी झोपतो आणि मग तो 9 तास त्याचे पूर्ण करून कव्हर. शेड्यूल बिघडलं म्हणजे माझी वेळ चेंज झालेली आहे, पण नो मॅटर व्हॉट 8 तास झोपल्याशिवाय उठत नसतोय. कारण मला ती उभा नाहीये, मी 3 वाजता कितीही वाजता झोपलं तरी 7-8 तास झोप पूर्ण करूनच उठणार मी. माझं बिघडलं का होत नाही झोप. बदलतेस का प्लीज? नाही. कसं? तू किती वाजता झोपशील हे काय छान स्केड्यूल थोडी आहे. ओके, कोण जास्त रोमॅन्टिक आहे? दोघंही खरं. एक काम कर, तू असे डॅश साने असं लिहून टाक, एक पाटी अशी झोप. मी टाकलंय माझं नाव. अच्छा, नाही आहे तो, म्हणूनच मी दोघंही म्हणले होते, तेव्हा म्हणले तर नाही. ठीक आहे, हरकत नाही. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? कन्सिस्टंटली मी. त्याने ठरवलं तर मग तोच. त्याने ठरवलेलं नाही, म्हणजे त्याने जर त्याला ओसीडी त्या बाबतीत करेक्ट फ्लॅट एकदम, पण रोज नाही. त्याला रोज ठेवतो का? अजिबात नाही. कन्सिस्टंटली मी. शाबास. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतो? ओके, करेक्ट उत्तर. फूडी आहे खूप जास्त. घरातला पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही सगळी कामं कोण छान करतं? स्प्लिट ऍक्च्युली.
आम्ही दोघंही बिलो. हे काय आहे? हे खरं तर ना बोलणं अपेक्षित नाहीये, पटकन पाठी दाखवणं मी अपेक्षित आहे. मी दाखवली. गाईस मला काहीच माझं बोलायचं, मला ठरलंय. कळतंय सगळं. आपल्या त्यांना काकूंना विचारूया, विचारूया, कोण कोण त्यांना नंतर रात्री दोघंच एकमेकांशी बोलणार आहात. हा आम्ही अगं 50-50 मी जे तुला मगाशी म्हणलं की 50-50 करतो, त्याच्यामुळे आमच्या ठरलेल्या गोष्टी आम्ही करून मोकळ्या. हा तू दाखव, तुझंच ना दाखव, काही हरकत नाही. कोण जास्त खर्चिक आहे? हे एकमताने आमचं असणार आहे. हो आहे एकमताने. क्या बात आहे. ओके. कोण स्वतःच्या तब्येतीची काळजी व्यवस्थित घेतं? माय गॉड, कॉलर पण टाईट झाली. तो मला ओरडतो, खूप ओरडे खाल्लेत मी याच्यावर. नाईट क्रेविंग्स कोणाला होतात? भलत्या वेळी भलत्या गोष्टी खाणे. हे काय मुद्दा आहे? वाज दोघांनाही होतात, बेसिकली दोघांनाही होतात. तन्मय आज रात्री कोण खातंय हे आम्हाला कळलं. अशा असं म्हणतो की मी तुला हा किस्सा सांगू इच्छिते की please. असं म्हणतो की आपण जरा चक्कर मारायला जाऊया का, खूप जेवण झालंय असं म्हणून खाली उतरतो. मला माहिती असतं की चक्कर मारायला म्हणजे आपण आईस्क्रीम खायला चाललोय. मी म्हणते की आईस्क्रीम खायचं का? नाही काहीच नाही वगैरे असं करून मी खाली उतरतो. मी खाणार आहे आईस्क्रीम, तू खाणार आहेस का? तो एक डबा आईस्क्रीम खाऊ शकतो. आईस्क्रीम खूप जास्त, म्हणजे हे असं मी डबा घेऊन बसतो नॅचरलचा, असा एक अख्खा एका वेळेस खातो मी. आता नाव कोणाचं पाहिजे होतं तिकडे? करेक्ट. मग तू विषय आय जस्ट प्रूव्ड माय पॉइंट. आणि असं मी रोज आईस्क्रीम बोलतो, रोज. इतकं आवडतं मला आईस्क्रीम. सी तो माझं नाव दाखवून त्याने स्वतः सांगितलं. हा पण नाही हे झालं माझं. पण एक रात्री म्हणजे मी पण असते असं त्याच्यामध्ये. एक पूर्ण जेवलो की असं एक घरी काहीतरी गोड पाहिजे असं. काहीतरी पाहिजे ना रे वगैरे, काहीतरी साधा पाणी पी आणि Actually, झोप. पाण्याची भूक आहे. माझ्या नाही, मग आजोबांची असं काहीतरी सवय एक वगैरे मला आईस्क्रीम पाहिजे असतं ना, तरी मी असं एक माझं पण अवॉइड करलं की नको वगैरे. मग असं की झोप आता. ते उंदराला मांजर ते असं आहे साक्षी की आहे. मग ते चॉकलेट बार तरी मागू असं मिक्स एक सँडविच वगैरे, नाही, चॉकलेट चॉकलेट सँडविच तरी मागूयात का वगैरे. म्हटलं सारा पाणी पिऊन झोपायचं. त्याच्यावर मग असं की आणि ते चॉकलेट सँडविच वगैरे मी नाही, मला तर नॅचरलचा डबा लागतो. डायरेक्ट ते एखादा स्कूप वगैरे नाही? नाही, कधीच नाही. कुठल्याही पार्लर मध्ये गेल्यावर मी मिनिमम 2 स्कूप जर तिथे उभं राहून खायचं असेल तर, घरी तर मी डबाच खातो. आलो पण अगेन फास्टिंग शुगर 83 आणि अरे ना आताच केलं आता मी recently फास्टिंग शुगर 83 आणि जेवणानंतरची शुगर 102. ओके, छान, मस्त Yes. उत्तर. मला आता हिच्या क्षेत्राविषयी थोडंसं बोलायचं आहे. तू नृत्यांगना आहेस, भरतनाट्यम नृत्यांगना आहेस, तर तुझ्या क्षेत्रात याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असतं? तुम्ही घरी येऊन त्याविषयी चर्चा करता का? किंवा तुझ्या कामाविषयी ह्याचं काय मत आहे आणि किती मदत होते, किंवा तुला त्याच्याविषयी काही बोलायचं असेल तर? ऍक्च्युली आशय खूप लोकांना माहितीच आहे की तो डान्सर, पहिल्यांदा खूप त्याने डान्सर म्हणून पण काम केलेलं आहे. तुझ्याच मागे नाचायचो मी. ऍक्च्युली तू निकिता हे मोगेंकडे त्याने जेव्हा मला आता डान्स येता करायला येता यायचीस, सांगितलं. तेव्हा तुझ्या मागे त्या बॅक डान्सर मध्ये मी नाचायचो. सो त्याने येस, यू डोंट रिमेंबर, आय डू रिमेंबर. तू शर्वरी ताई, नंतर सुबोध दादा, स्वप्नील जोशी, तुम्ही सगळे यायचा पुणे फेस्टिवलच्या रिहर्सल्सला, तेव्हा तुमच्या मागे मी नाचायचो. आधी मला कळलं नाही, तुझ्याच मागे डायरेक्ट म्हणजे कधी झालं? आय रिमेंबर. देश रंगीला रंगीला, you remember? मी त्याला विचारलं की तू तिला कधी भेटलायस का, तर तेव्हा तो मला हे सांगत होता. 2008-9 साली वगैरे. ओके. सो तो डान्सर म्हणून अनेक वर्ष काम करत होता सुरुवातीला, आणि काही क्लासिकल डान्सर्स बरोबरही त्याने काम केलंय. म्हणजे तो टूरला पण गेला. त्याची बहीण क्लासिकल डान्सर आहे, त्याच्यामुळे त्याने खूप जवळनं या क्षेत्राकडे कायम बघितलंय. सो ऑफकोर्स त्याचे इन्साइट्स खूप इम्पॉर्टंट असतात, ते प्रॅक्टिकल असतात. कारण ॲज आय अर्लियर मेन्शन्ड अँड ही ऑल्सो की मी खूप इमोशनल व्यक्ती आहे. सो काही वेळेला मी माझ्या कामाच्या बाबतीतही बऱ्यापैकी इमोशनल विचार करते, आणि मला असं होतं की नाही प्रॅक्टिकली हे केलं पाहिजे. तर ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला खूप म्हणजे त्याला मनापासून हे वाटतं की मी खूप मोठं व्हावं माझ्या कामात. म्हणजे असं आमच्यात कॉम्पिटिशन नाही आहे की तू मोठं का मी मोठं, की काय मग माझं काम महत्त्वाचं आहे तुझं काम महत्त्वाचं आहे, असं नाही आमच्यात. जेवढं मला वाटतं की त्याने खूप मोठं व्हावं तेवढंच त्याला नॅचरली वाटतं. रादर आम्ही रिलेशनशिपमध्ये येण्याआधीपासून तो मला भयंकर पुश करत आलाय यासाठी पण. आणि त्याला आवडतं जेव्हा मी माझ्या कामाला पहिली प्रायोरिटी देते. सो ते वर्क होतं माझ्यासाठी. क्लासिकल डान्सची लँग्वेज त्याला पूर्ण कळते
ते असं मला नाही वाटत. सो त्याच्यावर पण ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन त्याचं त्याच्यावर काहीतरी म्हणणं असतं आणि ते खूप इंटरेस्टिंग असतं, कारण सगळ्या क्लासिकल डान्सर्सकडनं काहीतरी येणं आणि एखाद्या नॉन डान्सरकडनं किंवा नॉन क्लासिकल फील्डमधनं येणाऱ्या माणसाकडनं काहीतरी येणं हे वेगळं असतं. सो ते इन्साइट्स खूप इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे असतात. आणि मोस्टली असं पण झालेलं आहे काही वेळेला की मला जी गोष्ट दिसली नाहीये ती त्याला ऑलरेडी दिसली आहे आणि तो मला हे सांगतोय की हे असं 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 आहे बरं का, किंवा हे असा विचार कर या गोष्टीचा. मी तो आधी करत नाही आणि मग मला असतं की हो की तू बरोबर बोलतोयस. मग मी तिथे बसले आणि मला होतं की करेक्ट मग मी तेच करणार आहे, असं झालेलं आहे. सो त्याचे इन्साइट्स खूप इम्पॉर्टंट असतात माझ्यासाठी, मला असं नेहमी वाटतं. तुला काय बोलायचं? तुम्ही एका सर्टन टप्प्यानंतर शिकल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन शिकलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे, म्हणजे तुमची ग्रोथ होईल. अरे मग इकडे ही पण स्टाईल आहे, तिकडे तीही स्टाईल आहे. सो आय एम ग्लॅड की ती जाऊन चेन्नईमध्ये मास्टर्स केलं. मग तिकडे ती जयश्री अक्कांकडे शिकली, तिकडनं पुढे ती आली, मग वैभव आरेकरांकडनं तिने काही वर्कशॉप्स केले. मग त्याच्यानंतर मुंबईत ती अनेक डान्सरशी कनेक्टेड आहे. सो बदल हा इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे असं मला वाटतं, तो कुठल्याही टप्प्यावर झाला तरी. पण त्यामुळे काय होतं की तो मला योग्य दिशेने, त्याचे शब्द हे योग्य दिशेने जाणारे असतात. सो मला इन्स्पायरच व्हायला होतं की ओके मला हे जायचंय आणि देर इज वन पर्सन हु इज टेलिंग मी की नाही हे करेक्ट आहे. नृत्य तू करतेस, पण अनिश्चित आहे की तुझं निश्चित आहे काम, हे मला जाणून घ्यायचंय. आमचं तर अनिश्चित क्षेत्र आहेच आहे. तर मला तेच विचारायचं होतं की दोघंही अनिश्चित क्षेत्रात आहात का, कसं तुझं कामाचं स्वरूप कसं? नाही, मी माझं काम आहे, जरी परफॉर्मर म्हणून मी काम करत असले तरी मी टीचर म्हणून बरीच वर्ष काम करते, ज्याच्यात कन्सिस्टंट पैसा आहे, तो बिल्डअप होत जातो. पण आणि मला त्याची आवड आहे, असं नाही की मला ते करायचंय म्हणून मी करते, असं नाही. भरतनाट्यम डान्स म्हणजे परफॉर्मर म्हणून मी करतेच, पण मी टीचरही आहे आणि आता मी क्युरेशनचंही काम थोडंफार चालू केलेलं आहे. सो त्या टीचिंगमधनं मला कन्सिस्टन्सी मिळते, म्हणजे त्याच्यामुळे एक स्पेसिफिक अमाऊंट घरी येण्याचं त्याच्यातनं होऊ शकतं. सो ते ओके आहे, इट वर्क्स. मला तेच म्हणजे फायनान्शियली तेच विचारायचं होतं की तुम्ही कसं मॅनेज करताय, किंवा आमचं अनिश्चित क्षेत्र असल्यामुळे थोडंसं सेव्हिंग असणं, जेव्हा काम नसतं तेव्हा तुम्ही नक्की कसं मॅनेज करता, याविषयी काही प्लॅनिंग केलंय का? प्लॅनिंग म्हणजे रोजचं बोलणं असतंच या गोष्टीबद्दल की काय कसं करायचं किंवा काय. आणि काय होतं की आपलं इतकं अनिश्चित असल्यामुळे प्लॅनिंग हे निश्चित असतं. काही ऑप्शन नसतं की इथून पुढे या ह्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे किंवा हे कसं करणार आहोत वगैरे हे आधीच बोललं होतं की बघा 6 महिन्यानंतर आता वी आर सॉर्टेड, काही वगैरे काही नाही, मग पुढचं काय, मग तोपर्यंत काम येईल, काय होईल, कसं होईल, हे आमचं ऑलरेडी बोलणं सतत चालूच असतं. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच अशी वेळ येतच नाही की अरे आता काय करावं, हा शक्यतो प्रश्न येत नाही. तिचा स्टेबल जॉब असल्यामुळे एक, आणि आता काय कामाच्या काही अनुभवांवरनं असं होतं की एका लेवलचं आपल्याला थोडे पैसे मिळत असतात एका पॉइंटला. आपल्याला हवं तसं काम मिळतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे या सगळ्यात, आणि हवे तसे पैसे पण एका पॉइंटला. आणि मला वाटतं पैसे हे कधीच पुरेसे नसतातच, ते कायम कमीच वाटतात. पण मग त्या सगळ्यात पण जे आहे त्यातून जास्त आनंद शोधा आम्ही प्रयत्न करतो की चल हे आहे आता आपल्याकडे, आणि वेल प्लॅन्ड आहेत आम्ही तसे त्या बाबतीत, की मग घर पण घेताना ह्याचं आपलं हे बजेट इथून पुढचे काही वर्ष, महिने वगैरे. आणि आमच्या दोघांचे तसं काइंड ऑफ डिसाइडेड की आम्हाला मुंबईत घर नाही करायचं कधीच, कारण आम्हाला असं वाटतं की घर आहे. आणि मग आणि मी खूप प्रॅक्टिकल आहे बाबतीत, कारण की मला असं वाटतं की 1 करोडच्या घराला इतक्या % इंटरेस्ट आणि मग त्याच्यावर व्याज एवढं, म्हणजे बेसिकली व्याजावर तुम्ही 15 वर्षाच्या लोनवर तुम्ही जवळपास 70 ते 80 लाख वर भरणार, ते घर तुम्हाला जवळपास 1.25 कोटीपर्यंत जाईल आजच्या काळात. आणि मग त्या ह्याच्यावर मला असं वाटतं की आम्ही 50,000 रुपये रेंट भरतोय आत्ता महिन्याला, 12×5 = 60 म्हणजे 6 लाख रुपये झाले. तिला म्हणलं आपण 6 लाख वर्षाला पुढचे 20 वर्ष जरी भरलं ना, ते लगेच नाही भरायचं ना, ते 20 वर्ष भरायचं, तरी आपण अप्रतिम लाईफ जगू. सो काही निर्णय मला असं वाटतात की, कारण घरं आईबाबांनी घेतलेली, आणि किती घरं घ्याल ना, लोक घरं घेतच सुटलेत. तर मला आपलं घर आहे आईबाबांचं, आपल्याला घर आता रेंट भरावं लागते म्हणून नकोय का, तर मला वाटतं तेही योग्य वाटत नाही मला. तर अत्यंत प्रॅक्टिकल डिसिजनवर हा निर्णय आहे की मुंबईत घर घ्यायचं नाही. आणि मला स्वतःला वाटतं की लोन शक्यतो गरज नसेल तर घेऊ नये. परफेक्ट. त्याच्यामुळे मी खूपच मोजून तोलून मापून, जरी खर्चिक असलो तरी या बाबतीत अत्यंत सजग आहे मी, की मला माहितीये की मला हे करायचंय. आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांचं त्याच्यात एकमत आहे, असं काही तुला हे वाटतंय मला हे वाटतंच नाही. त्यामुळे मला वाटतं की तो प्रॉब्लेम होत नाही. आणि फॉर्च्युनेटली
आतापर्यंत खूप सुंदर चाललंय. पण या सगळ्यात संवाद महत्वाचा आहे, की असं होत नाही की अरे माझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि मग ते नाही वगैरे न सांगणं कपलमध्ये. किंवा कधी कधी काही वेळेस मला असं वाटतं की काही मित्रांमध्ये माहीतच नसतं एकमेकांना, नवरा बायकोंना, की एकमेकांचे फायनान्सेस कसे वर्क होतात. तर मला वाटतं तो संवाद महत्वाचा आहे. ते जेवढा, कारण तुम्ही पैशाचं सोंग कोणीच आणू शकत नाही. त्याच्यामुळे मग ते मला वाटतं की बोलूनच आम्ही साध्य करतो. आणि ह्याच्यात मग त्यात कधी कधी काही जोडप्यांमध्ये एका कोणाला तरी त्यातलं जास्ती कळतं, कसा पैसा कुठे टाकावा. तसं तुमच्यात काय आहे? प्रॅक्टिकल डिसिजनच्या बाबतीत आशय इज बेटर. म्हणजे मला असं वाटतं की तो स्ट्रीट स्मार्ट मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याने जग पाहिले, त्याला माहिती आहे अंदाजे. मी असे असते की मी अंदाज घेते आणि मग ठरवते. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी वेळेला तो जे म्हणेल त्याच्याबद्दल मी विचार ऑब्व्हियसली माझा करते, पण तो ठरवतो आणि बऱ्यापैकी बरोबर ठरवतो असं मला वाटतं बरेचदा. तो प्रॅक्टिकल मला आग्रह नसतो तू हेच कर. मी लोकांना काय म्हणतो की मला माहित नाही की मी 100% बरोबर असेल किंवा चुकेन, पण असं नाही होणार की एखादा माझा निर्णय चुकेलच या बाबतीत. पण मला असं वाटतं की मी पण माझ्या बरोबरीच्या 4 लोकांना विचारून करत असतो बऱ्याचदा फायनान्सेसच्या बाबतीत पण. की आपले 4 मित्र आहेत, त्यांना काहीतरी विचारा, आई बाबांना विचारा काय करा वगैरे. आणि पूर्वी मी असा नव्हतो. म्हणजे पूर्वी मला वाटतं घरी आई बाबांना सांगायचंच नाही की माझे फायनान्सेस काय आहेत किंवा कसे आहेत वगैरे. आणि मग मला असं वाटायला लागलं एका पॉईंट नंतर की लपवण्यासारखं काहीच नाही. एका पॉईंटला सांगून टाकू शकतो आपण. आणि विच इज द बेस्ट थिंग. आय थिंक तुमच्या आई बाबांसमोर तुम्ही ह्याही अर्थी त्यांना माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग कधी कधी त्यांना माहिती की अनिश्चिततेमुळे जे आपल्याला जी भीती निर्माण होते किंवा या क्षेत्रामुळे आपल्याला वाटतं, तर ते पण आता त्याच्यावर की स्वतःहून विचारतात की तुला काही हवंय का, मी काही करू का. आणि मला वाटतं की हे निदान त्यांनी म्हणणं त्यांना हे कळलं, दॅट इज इनफ फॉर मी. म्हणजे आणि मला वाटतं हे संवादामुळेच आहे. पूर्वी मला असं वाटायचं नाही. पण मग तो आधार आहे हे तो आपण वापरायचा नाही वापरायचा हा खूप पुढचा मुद्दा आहे. पण हे आधार एकमेकांसाठी असणं आपण ह्याही बाबतीत, पैशांच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे. कारण अनेक नाती याच्यावरून तुटतात किंवा प्रॉब्लेम होतात, खूप प्रॉब्लेम होतात खरं. पण मला वाटतं की ह्याच्यावर पण तुम्ही छान पद्धतीनं मार्ग काढू शकताय. चांगली गोष्ट. आणि दोन्ही आई बाबा असेल, माझे आई वडील पण काही ना काहीतरी करत असतात, ते चालू असतं त्यांचं. आम्ही नाही म्हणलं तरी एकमेकांना स्पेस देण्याविषयी तुमचं काय मत आहे सानिया? ऍक्च्युली माझी जर्नी थोडीशी वेगळी होती. अशी होती की मी पुण्यात माझी स्पेस होती, माझे मित्र होते, माझं काम ठरलेलं होतं, असं सगळं होतं. त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला काहीच हे मुद्दे आले नाहीत. जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मी बऱ्यापैकी इमोशनली त्याच्यावरती एकट्यावरती डिपेंडेंट होते फॉर अ पिरियड. आणि तेव्हा मला असं झालं की नाही तू पाहिजेस असं मला फॉर अ वाईल झालं फिगर आउट करेपर्यंत. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे मला खूपच सांगायलाही छान वाटतं आता, आणि मला हा विचारही खूप चांगला वाटतो की आम्ही इंडिव्हिज्युअली जेवढे फ्लरिश होऊ तेवढे आम्ही एकत्र आलो की आम्ही काहीतरी वी कॅन ब्रिंग समथिंग ऑन द टेबल. तर ते आम्हाला त्याची जाणीव झाली. आणि तो म्हणजे आम्ही 10 दिवस एकमेकांना भेटलो नाही तर 11व्या दिवशी आम्ही एक्साइटेड असतो एकमेकांना भेटायला. ते जेव्हा लक्षात आलं तेव्हा असं की ओके दिस इज वर्किंग. सो त्या अर्थी मला असं वाटतं की आता आम्हाला तो बॅलन्स कळला. तो बऱ्यापैकी त्याच्याबद्दल तो सांगेल मला असं. योग्यच बोलली तू जे बोलली ते. आणि आम्ही जे प्रयत्न करतो त्याबद्दलच ती बोलली. मी 10 वर्ष आईबापासून एकटं राहिल्यामुळे मी भयंकर इंडिपेंडंट मुलगा आहे. आणि नॉट जस्ट म्हणजे असं मला काही ब्रॅग नाही करायचं त्याच्या बाबतीत, पण मला वाटतं मी इमोशनली पण खूप इंडिपेंडंट होत गेलो माणूस म्हणून. किंवा असं पटकन मला हर्ट होत नाही काही, किंवा पटकन मला किंवा खूप त्रास होतो लोकांना तेव्हा मला नाही होत त्रास. बिकॉज मला असं वाटतं की एका पॉईंटला इट विल जस्ट सरपास आणि होऊन जाईल वगैरे. आणि तिच्या बाबतीत असं ती खूपच इमोशनल असल्यामुळे आणि खूपच आईबाबांशी खूप घट्ट नातं आहे. मला हेवा वाटतं की यार ही आईबाबांशी जसं बोलते हिच्या, मला नाही बोलता येत माझ्या आईबाबांशी एका पॉईंटला. तरी मी आईशी बराच कम्फर्टेबल आहे. पण बाबांची मी आत्ता जरा मागच्या काळात स्वतःहून ते थँक्स टू अगेन पॉडकास्ट ज्यामध्ये मी जात नाही पण मी पाहतो. पण असे अनेक पॉडकास्ट आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांशी तुमचं नातं कसं असलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे मला काही गोष्टी जाणवल्या की मी ज्या करायला पाहिजेत. तर मग त्यांचं झालं आता आयुष्य, किंवा त्यांना माहिती आहे की त्यांचं ठरलंय, त्यांनी खूप पाहिलंय केलंय. मला वाटतं त्या पॉईंटला मी 2 पावलं पुढे जाऊन ते नातं अजून चांगल्या पद्धतीनं निर्माण कसं करू शकतो आमच्यामधलं. आणि मग ते तिकडनं मला सुरुवात झाली. आणि आमच्या दोघांच्या बाबतीत इंडिपेंडंट मी असल्यामुळे मला स्पेस खूप लागते एका पॉईंटला. कारण की एका पॉईंटला मला असं तिला पण मी सांगायचो की
माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, माझ्या कामाच्या आहेत, माझ्या आईबाबांच्या आहेत, नकळत त्या टाकत फायनान्शियल किंवा असं नाही, पण मला मी जबाबदार वाटतो किंवा आपोआप म्हणजे त्यांना तिथे काहीतरी झालं तर मी दूर आहे ना, त्याच्यामुळे मला काय वाटतं की अरे काहीतरी झालं तर मग आपण असायला पाहिजे किंवा अशा अनेक गोष्टींचा मी बोलत नसतो तरी विचार करत असतो सतत आपण एक. आणि मग त्या पॉइंटला तू इमोशनल पूर्ण डिपेंडन्सी माझ्यावर टाकलीस तर आई प्रत्येक वेळेस ती मला झेपेलच असं नाही. मी प्रयत्न करेन समजून घ्यायचा, पण प्रत्येक वेळेस तुला पण ही अपेक्षा असणं की प्रत्येक वेळेस ती त्याला मी ऍड्रेस करेन, त्याच्यावर मी काहीतरी काम करेन, आणि हे प्रत्येक वेळेस नाही शक्य बिकॉज मी माणूसच आहे. तरी माझा सर्वस्वी प्रयत्न हाच असेल की मी त्याला ऍड्रेस करून त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलू. पण मग असं होतं की काही गोष्टी असतात की ज्या तिला जाणवत नसतात, पण त्याच रिपीट, पण तिथे एक रिपीटेशन सायकल असते. मग त्यावेळेस मला जाणीव करून देणं गरजेचं वाटतं की ऐक, हे तू मागच्या वेळेस पण सेमच केले, आत्ताही सेमच केलं, आत्ताही सेमच केलंय. सो आता आय थिंक यू शुड बी, ह्याने तुला ह्या गोष्टींचा त्रास होता कामा नये किंवा ह्या गोष्टी तुला करता कामा नये. आणि त्याच्यामुळे नकळतपणे तू माझ्याकडनं अपेक्षा करते की मी तिथे उभं राहू, तर मी नाही राहू शकणार आहे. प्रांजळपणे सांगतो, म्हणजे असं काही तुला साथ द्यायची नाहीये, समजून घ्यायचं नाही, अशातला भागच नाहीये. कधी कधी हे मला शक्य नाहीये, तर मला असं वाटतं की त्या पॉइंटला तू हे समजून घेणं की प्रत्येक वेळेस तो माणूस इमोशनली आपल्याला अवेलेबल असेल, जरी पार्टनर असेल तरी शक्य नाहीये. मग अशा वेळेस मला वाटतं तुमचे मित्र, तुमचे आई बाबा, ही बाकी नाती पण आय थिंक तिथे वर्क असतात किंवा काम तिथे असतात, ते त्यासाठी असतात असं मला वाटतं. सो मग आपल्यालाही कळलं पाहिजे की आपलं इमोशनल बर्डन समोरच्या माणसावर कितीपर्यंत टाकायचं, आणि समोरचा माणूस म्हणजे आपला पार्टनर, जरी तो आपला असेल, जरी आपण त्याला आपला पार्टनर म्हणून स्वीकारला असेल आणि आता सर्वस्व अख्खा आयुष्य याच्याबरोबर, तरीही मला वाटतं की काही गोष्टी ह्या काही नात्यांवर तुम्ही डील करत गेला इमोशनली, तर आय थिंक इट इज बेटर टू ग्रो टुगेदर. कारण की मला माहिती आहे की ह्या गोष्टींचं प्रेशर, बरं तिने ते मला सांगितलं नाही म्हणूनही मला वाईट वाटत नाही की अरे फाईन विथ दॅट. पण मग आता मुंबईत आल्यावर तू ते कसं मॅनेज केलं? नाही, तेच मला माझं ते लर्निंग होतं, मेजर लर्निंग होतं. म्हणजे मी ऍक्च्युली आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला वाटलं मी अशी होते, मी खूप इंडिपेंडंट, इमोशनली इंडिपेंडंट व्यक्ती होते, जिचा बऱ्यापैकी इमोशनल डिपेंडन्सी आई वडिलांवरती होती, अशी मी मुलगी होते. आई बाबांना सोडून मी जेव्हा इकडे आले तेव्हा कुठून तरी सबकॉन्शियसली असं झालं की पूर्ण माझी इमोशनल डिपेंडन्सी आशेवर गेली. पण आता जेव्हा त्या सगळ्यातनं ट्रॅव्हल करून मी इथे आलो तेव्हा मला असं वाटतं की माझा हा विश्वास अजून जास्त दृढ झाला की माणूस जेव्हा एखाद्या दुसऱ्या माणसाबरोबर लग्न करतो किंवा पार्टनरशिपमध्ये लॉंग टर्म कमिटमेंटमध्ये आपण जातो, तेव्हा सगळं आता तुझंच आणि माझंच असं हे जे असतं तर ते टॉक्सिक होत जातं आणि ते नाहीये चांगलं. कारण तुम्ही तुमची बाकीची नाती क्लोज करता, तुम्ही त्यांच्याबरोबर तेवढं शेअरिंग करत नाही, वेळ घालवत नाही, तर त्याने काहीच होणार नाहीये. त्यातनंही तुम्हाला खूप काही काही मिळत असतं ना, तर ते तुम्ही एक्सप्लोअर करणं का सोडून देता, हे मला रिअलाइज. आणि मला झालं की मी असं का करत होते. म्हणजे ते मे बी नॅचरली आलं की आता आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू इट की आता मला आशय बरोबर राहायचंय, आणि ते झालं म्हणून कदाचित असेल. बरोबर. पण इट वॉज अ बिग लर्निंग. आणि मला मजा आली की ठीक आहे, मी तो ट्रॅव्हल करून आल्यावर आता मला सापडलंय माझं. मला टॉक्सिक पण जरा झाल शब्द वाटतोय. मला टॉक्सिक नाही होत, मला असं वाटतं की बऱ्याचदा बर्डन ऑन वन किंवा ना एक साधारण लग्न झाल्यानंतर सगळ्यांचंच असतं की अरे तुमच्या दोघांचंच आहे, तुम्ही दोघांचंच असेल ना युनिट, तुमचं काहीतरी चालू असेल ना, तुमचं असेल. आणि मला वाटतं की लग्न झाल्यानंतर मित्र पण एक स्टेप मागे येतात, ते घेतात त्यांची स्टेप मागे नॅचरली, की आता दोघांचं आहे ना, मग आपण कशाला वगैरे. मला वाटतं की मित्रांना आपण सांगणं आणि त्यांनी आपल्याला सांगणं खूप गरजेचं आहे लग्नानंतर की वी नीड यू द मोस्ट, खरं तर या टप्प्यात. कारण आपण एका नवीन माणसावर तुम्ही ऍडजस्ट करत रोजच्या लाईफस्टाईलमध्ये चाललेलं असतात. आणि तेच मी म्हणतो की इमोशनल बर्डन जेव्हा पूर्णपणे एकमेकांवर यायला लागतं एका पॉईंट नंतर, तर त्याच्यामधून त्रास एका पॉईंटला व्हायला लागतो की मी किती घेऊ. कारण आता मी आपलंच बघतोय दोघांचं कसं चाललंय, आणि त्याच्यामध्ये तू परत अजून ऍड करणं हे कधी कधी त्रासदायक असू शकतं. आणि मला वाटतं त्या पॉईंटला मित्रांचं असणं, आई वडिलांचं असणं खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा ते दोघंही विसरतो आपण. मला वाटतं की आपणही त्यांच्यावर रिलाय करणं विसरतो की, आणि मित्र पण अरे आता दोघांचं आहे ना म्हणून तेही एक स्टेप मागे घेतात. आई वडील की आपण शक्यतो दोघांमध्ये बोलायला नको म्हणून तेही एक पाऊल मागे जातात. तर मला वाटतं की ते नाही होता कामा. कारण त्या पॉइंटला सगळ्यात जास्त गरज आपल्याला ह्याच लोकांची असते. आणि मग असं वाटतं की अरे मग हा नाही अवेलेबल, तर मग कोणातरी शेअरसाठी किंवा त्याच्याकडनं काहीतरी मिळण्याकरता हे खूप गरजेचं आहे. बरोबर. तर ती आहे. आणि मला स्वतःला स्पेस देणार माझा खूप विश्वास आहे, भयंकर विश्वास आहे. मला असं वाटतं प्रत्येक माणसाला स्पेस दिली गेली पाहिजे. आम्ही दोघं एकमेकांना, रादर मी तरी हिला सांगतो, ऐक ना, कंटाळा 2 दिवस तू पुण्याला गेलीस तर प्लीज 1 दिवस एक्स्ट्रा राहून ये, मला एकट्याला राहायचंय घरात. त्याला खूप आवडतं एकटा राहायला, आणि मलाही आता आवडू लागले. मला खूप आवडतं.
एकटं राहायला घरात. मला खूप आवडतं आणि एखाद 2 दिवस मला खूप आवडतात बिकॉज छान वाटतं की अरे उठलो सकाळी वगैरे आणि मी दिवसभर घराच्या बाहेर पडत नाही. जेव्हा मला काम नसेल तेव्हा मी बाहेर नाही पडत, मी घरीच असतो, मी कुठेच जात नाही आणि चिडते मला बाहेर कसा पडत नाही वगैरे. ते मला बोर होतं. मी घरी असतो, मला घरी. तर मग मला ती वेळ आवडते आणि आय थिंक तिला सुरू झालं तर पटायचं नाही की तू असं का म्हणतोस मला जा, असं का म्हणतोस तू मला ते समजायचं नाही कारण मी खूप स्पेस मधनच आले होते ना. मी तुझ्या बरोबर नव्हतेच इतका काळ. आणि मला पण सांगता यायचं नाही की मला का हवंय हे मला पण कळत नव्हतं ना. फक्त आता मला तुझा वावर आजूबाजूला नकोय प्रोबेबली काही काळ. तर मग हे सांगता यायचं नाही एक्झॅक्ट शब्दात जे तिला कळेल किंवा ती समजून घेऊ शकेल असं. कारण की पहिल्यांदा तू नकोयस म्हणल्यावर एक भांडण, अरे बापरे तू असं. मग त्यानंतर पण एकमेकांना सांगावं, पटवून द्यावं लागलं की बघ ह्यासाठी मला तू आत्ता दिस स्पेस हवे. ते खाचे असतात ना त्या मशीनच्या ह्याच्यावर, तसे एक्झॅक्ट छान लागले की आवाज नव्हता कधी छान वर्क आधी तसं वर्क. आणि ते आम्हाला पण जमलंय खरं तर. म्हणजे आमची माणसं जपून आम्ही आता असं झालंय की त्याचे मित्र माझे झालेत आणि माझे मित्रही त्याचे मित्र झालेत. सो आमची फॅमिली आणि गोतावळा पण आहेच आहे, ते सगळे आहेच आहेत बरोबर. आणि नात्यात तोचपणा येऊन कंटाळाचे चान्सेस असतात. आणि मला वाटतं बऱ्याचदा अनेक आपल्या आजूबाजूचे उदाहरणं आहेतच की ह्याच्यामुळेच अनेक प्रॉब्लेम नात्यांमध्ये होऊ शकतात. प्रत्येकामध्ये होतात असं नाही, होऊ शकतात. तर मला वाटतं की तो न्यूनेस कसा आणायचा, तर मला वाटतं अनेक मार्ग आहेत. त्याच्यामधला मला वाटतं माझ्यासाठी तरी हा मार्ग वर्क होतो की ती थोडी स्पेस दिली की परत तुम्ही एकत्र आला की अरे आणि नातं थांबत नाही, उलट जे नव्याने सुरू होतं त्या नवीन पॉइंट पासून असं मला वाटतं. आता सोशल मीडियाचा काळ आहे, हा अभिनय क्षेत्रात आहे, ट्रोलर्स वाढत चाललेत. तर त्या ट्रोलिंग कडे तुम्ही कसं बघता? आणि त्याच वेळेला मला तुला असं विचारायचं आहे की पॉझिटिव्हनेस जो एखाद्या बायकोचा असतो जी अभिनेत्री नाही आहे, तू अभिनय केलेला आहेस आधी तरी सुद्धा म्हणजे समजा त्याच्या एखाद्या कॅरेक्टरची त्याची बायको आहे किंवा त्याची हिरोईन आहे, तर ते एक जे मनात काही जणींच्या होऊ शकतं, तसं काही तुझ्या मनात घडतं का? आणि ट्रोलर्स कडे तुम्ही कसं बघता? प्लीज, तुलाच विचारलं. ऍक्च्युली मला असं वाटतं की मी थोडंसं क्लिशे उत्तर देईन पण तरी मी ते देते. मला असं वाटतं की तुझ्या आधीच मला वाटतंय म्हणजे मला हेच म्हणायचंय का. सो मला असं वाटतं की तुझ्या जेलसी किंवा इन्सिक्युरिटी अशा ज्या काही भावना या जशा नॅचरल आहेत, तसं ऍट द सेम टाइम ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी या खूप नॅचरल येणाऱ्या भावना आहेत. जसं आता आपण मगाशी बोलत होतो की आमचा विश्वास आहे की एक आपल्या बरोबर अजून नवीन नवीन माणसं जोडली गेली पाहिजेत. कारण मला असं वाटतं की आम्ही दोघेही आर्टिस्ट आहोत आणि आम्ही जर माणसांना नाही भेटलो, आम्ही जर वेगवेगळे अनुभव नाही घेतले, तर कलाकार म्हणून आम्ही समृद्ध होणार नाही. आणि ती माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटते. त्याच्यातली ही गोष्ट मला खूप आवडते की त्याला नवीन नवीन लोकांना भेटायला आवडतं, नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं, एक्सप्लोअर करायला आवडतं वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर. ही गोष्ट मला मनापासून आवडते त्याच्यातली. आणि असं होतं की माझ्या लहानपणापासून ना माझ्या घरी आजूबाजूला या क्षेत्रात काम करणारे खूप लोक होते. माझा बाबा स्वतः थिएटरमध्ये काम करायचा, आनंद अभ्यंकर माझा काका होता, तर तो इथे होता. सो मी त्यांना पाहिलेलं होतं. माझा भाऊ सुब्रत जोशी तो नट आहे, तर त्यामुळे मी खूप अनकम्फर्टेबल नव्हते या सगळ्याबद्दल. आणि ती जर असते तर मी हे लग्न केलंच नसतं असंही मला वळून बघताना वाटतं. आणि आय थिंक अजून एक मजेदार अशी गोष्ट आहे की आमच्या दोघांमध्ये ना कॉन्व्हर्सेशन असल्यामुळे एक बेसिक फिल्टर असतो. म्हणजे काय, तर कोणीही तिसरी व्यक्ती आली तर एक वाईब मॅच होतीये ना, किंवा प्रत्येक वेळेला येणाऱ्या नवीन लोकांचे इंटेन्शन चांगलेच वाटतात समोरच्याला असं नाही, किंवा आम्हाला एकमेकांना ते चांगले वाटतात असं नाही, तर आम्ही त्याबद्दल बोलतो. आमच्यात खूप रेग्युलर कॉन्व्हर्सेशन्स त्याच्याबद्दल होतात आणि काही वाटलं तर एकमेकांना सांगण्यात येतं. तेवढा एक फिल्टर आमच्यात आहे पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे वी आर व्हेरी कम्फर्टेबल अबाउट ऑल ऑफ दिस. म्हणजे त्याचा जेवढा मला असं वाटतं की बाहेरचे लोक ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात तसा आता मी नाही बघत, कारण माझी लहानपणीच मी ते पाहिलेलं आहे किंवा आता मी अनेक वर्ष ह्याला ओळखते. सो आय एम प्रिटी कम्फर्टेबल. म्हणजे खूप फनी किस्सा झाला होता माझ्या आजीच्या बाबतीतच, दुसऱ्या आजीच्या बाबतीत होता, माझ्या आईची आई. तर हा सिरियल करत होता पाहिले ना मी तुला, आणि आमचं लग्न ठरलं होतं आणि होळीचा सण होता. तर त्याने काहीतरी होळीचे असे खूप रोमॅन्टिक सीन्स वगैरे शूट केले होते आणि असं तसं. तर तो एपिसोड आजीनी दुपारी बघितला आणि मी आजीला भेटायला त्याच दिवशी संध्याकाळी गेली. तर ती मला म्हणली मी बघितला एपिसोड फुल, त्याचा रोमॅन्स चाललाय स्क्रीनवर असं तसं.
आमची काही हरकत नाहीये, तू जा, त्याला भेटायला जातेस का नाही तू, म्हणजे तिकडे जाऊन आता राहिलीस तरी काही प्रॉब्लेम नाही, असं तिने मला शी कुडंट टेल मी व्हॉट शी वॉन्टेड टू, पण तिने मला इनडिरेक्टली सांगितलं की तू राहावर का त्याच्याबरोबर. सो बाहेरच्यांना हे अशा पद्धतीने वाटणं हे स्वाभाविक आहे मला असं वाटतं, कारण ह्यांच्या क्षेत्रात ते दिसून येतात समोर गोष्टी, इतर क्षेत्रांमध्ये काम करतच असतो की आपण अनेक वेगवेगळ्या लोकांबरोबर. सो तसा काही मुद्दा नाहीये, ऍक्टर असल्यामुळे ते स्पॉटलाईटमध्ये येतं, त्यामुळे त्याची चर्चा होते. पण इफ यू नो युअर पर्सन अँड इफ यू कॅन ॲज अ युनिट इफ यू कॅन टॉक अबाउट थिंग्स युअर सॉर्टेड. वा वा, कमाल. हा म्हणजे मला आमच्या दोघात पण हे संवाद बऱ्याचदा तू म्हणलीस होता की कसं ते डील करते मला अवघड वाटतं पर्सनली, की म्हणजे करताना तर अवघड वाटतंच मला. असं मी काय अरे मुलगा, कारण की अनेक लोकांच्या अशा पण कमेंट्स झाल्यात की अरे तुला तर काय मजाच येत असेल ना त्या मुलीवर हे करताना, असे सीन करताना वगैरे. त्यांना एक किंवा काही मित्र आहेत जे मित्र नाही आहेत असं आता वाटू लागतं मला की अरे यार तुम्ही असा विचार करता. पण आता अगेन प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असतं आणि आपल्या प्रत्येक स्तरामध्ये मित्र असल्यामुळे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून पण ह्या पद्धतीच्या कॉमेंट्स येतात की अरे असं वगैरे. तर मला वाटतं बऱ्याचदा बाहेरच्या लोकांना असं वाटतं की अरे याला काय मजाच येत असेल ना मुलीवर असं करताना वगैरे. फ्रँकली मला पर्सनली भयंकर टेन्शन येतं किंवा मला भयंकर, मी बाकी हरवणारी टाइमपास मजा कम्फर्टेबल मुलगा आहे, पण असे जेव्हा इंटिमेट सीन असतात तेव्हा मला प्रेशर येतं, प्रॉपर येतं. आणि मग मी ते केल्यानंतर हिला म्हणतो ये बघ बाई आता असं असं झालेलं आहे, पहिला फोन करतो तो मला जाम भीती वाटते मला. बरं, कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, या 2-3 फॅक्टर आहेत. एक तर म्हणजे काय होतं, चुकून चुकीचा हात लागला, काहीतरी तुम्ही टच झालं, काहीतरी तिला प्रॉब्लेम झाला, तिला अनकम्फर्टेबल. बरं, अनकम्फर्टेबल वाटणं हे इतकं सब्जेक्टिव्ह आहे की आपल्या कुठल्या गोष्टीमुळे त्या मुलीला अनकम्फर्टेबल वाटेल नटीला हे आपण नाही सांगू शकत. तर मी निम्मा वेळ ह्याच प्रेशरमध्ये की आता ही काहीतरी बोलली तर, आता हिने काहीतरी सांगितलं, गेलं, संपलं, आयुष्यभराचं आपण जे करतोय ते संपलं वगैरे. मला खूप प्रेशर आहे या गोष्टीचं. आणि ना मी म्हणून सीनच्या आधी अगेन आय बिलीव्ह इन हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन. संवाद मला खूप महत्वाचा वाटतो आणि म्हणून मी त्या नटीशी पण बोलत असतो की ऐक ना, मी तुला इथे धरणार आहे, इथे हात ठेवणार आहे खांद्यावर, मी ठेवू का, हा माझा पहिला प्रश्न. मग ती हो म्हण, तू कम्फर्टेबल आहेस ना. आता काय बाहेरच्या जगामध्ये आता इंटिमसी कोऑर्डिनेटर असे अनेक यायला लागलेत किंवा आहेत. हो आहेत, इंटिमसी कोऑर्डिनेटर असतात. ते तुम्हाला शिकवतात की कॅमेरा समोर रोमॅन्स कसा करा, इंटिमेट सीन कसे करायचे. येस, हॉलिवूडमध्ये खूप वर्षांपासून चालू आहे. आपल्याकडे आता काही सेट्सवर यायला लागलेत, म्हणजे आता आपल्याकडे काही वर्षांपासून काही मोठ्या सेटवर यायला लागलेत, पण अजूनही मला ते मराठीमध्ये अजून एवढं ते रुजलेलं नाहीये. पण मग मला असं वाटतं की ते नसल्यामुळे आपणच एकमेकांना कम्फर्टेबल करणं हे गरजेचं आहे. आणि मग त्या पॉइंटला ते केल्यानंतर अगेन मी म्हणून म्हणतो की हे मुलींसाठी जास्त अवघड आहे की आपला पार्टनर एका दुसऱ्या पार्टनरला अशा पद्धतीनं टच करतोय. मग तुला काही वाटलं नाही का ते करताना, अरे मग तुला काही असं मनात नाही आलं का अरे, तर म्हणलं नाही आलं, बिकॉज आय लुक ॲट इट ॲज माय जॉब. आणि तो जॉब संपला की माझं हे संपतं. बरं, त्या जॉबमध्ये वाटायला आधीच एवढं मी घाबरलोय, तर मला वाटायला आणि अख्खा क्रू आहे आणि इतके लोक डोळे फाडून पाहत असतात तुमच्याकडे वगैरे की म्हणजे असं. आणि प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये हे खूप क्लिअर आहे. म्हणजे बघ हे असं करायला लागतं की आय यू ओके विथ दॅट, एक तर ओकेपेक्षा. आणि दुसरं म्हणजे तुला ऑप्शन नाहीये, कारण की हा माझा जॉब आहे. यू विल हॅव टू ऍक्सेप्ट इट. अगेन ते तू कसं करशील तेव्हा त्रास होणार नाही का, तो होऊ शकतो. आपण त्याबद्दल बोलू शकतो का, तर हो बोलूच शकतो. आपण ह्यात संवाद आपल्या दोघांमध्ये असला पाहिजे का, तर हो असलाच पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स आहेतच. पण म्हणलं की माझ्याकडे ऑप्शन नाही, म्हणजे ह्या कामासाठी एखादा चांगला रोल फक्त ते आहे म्हणून मी नाही म्हणणं हेही मला सर्वस्वी पटत नाही आणि मलाच ते नकोय त्याने. सो त्यामुळे ती भयंकर सपोर्टिव्ह आहे या बाबतीत. आणि तिने ते मला खूप चांगल्या पद्धतीने तिने ऍक्सेप्ट केलं, कारण की मी अत्यंत इंटिमेट सिरीज पण 1-2 केल्या, इंटिमेट हिंदीमध्ये मी काम केलंय. तर मग तिथे ह्या गोष्टी केल्यानंतर मग आमच्यात तो संवाद रेग्युलर असायचा, सेटवरनं पण असायचा आणि फोन करून वगैरे. आणि आणि मला खूप मी असं टेन्शन मध्ये सांगायचं वगैरे. तर मग मला वाटतं की तिच्याकडे तो ऍक्सेप्टन्स आहे आणि शी नोज की या क्षेत्रात काय होऊ शकतं. त्यामुळे आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे
एकमेकांना विश्वासात घेऊन हे सांगता येणं, ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे, जे कायम तिच्याकडनं आलेलं आहे. त्यामुळे मला खूप इझी होतं. म्हणजे आय एम द लकीएस्ट गाय असं मला वाटतं. आणि ट्रोलिंग कडे कसं बघता, कसं ऍक्सेप्ट करता, दुर्लक्ष करता, वाचतच नाही, काय करता? मला काही फरक पडत नाही, मला काहीही फरक पडत नाही. मी कधी कधी प्रोटेक्टिव्ह होऊन म्हणते त्याला की हे बघ हे काय वगैरे. ती चिडते, तुला तुझी इमेज अशी हवी आहे का, तुला तुझं असं लोकांनी म्हणलेलं पाहिजे का? मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे माझ्या जवळच्या माणसांबद्दल. मला असं वाटतं की असं कसं असं नाही वगैरे हे मला वाटतं, पण मी त्याच्याच बरोबर बोलते, ते अजून कोणाशीच बोलणार. चालता फिरता सत्याग्रह बाहेर जाऊ वगैरे, आणि मी असं मी निवांत असं बसलेलं काही फरक पडत. मी म्हणलं की मला प्रूव्ह करायची गरज नाहीये जाण्या त्यांना. याचं कारण असं, माझे मित्र, माझे आई बाबा, तुम्हाला माहितीये मी कसा आहे, दॅट इज इनफ फॉर मी. तुम्हाला मी माणूस म्हणून कसा आहे माहितीये ना, दॅट इज इनफ फॉर मी. मग लोकांनी त्याच्यावर 4 शब्द अजून काही बोलले, मला ऍब्सोल्युटली फरक नाही पडत. आय किड यू नॉट. नाही खरंच नाही, त्याला त्याने ते बरं पाहिजे नाही तर ऍब्सोल्युटली. म्हणजे आता मी एक सिरीज केली आहे ती इंदोर इश्क नावाची, तर त्याच्यावर ना त्या मित्रांबरोबर किंवा तिथली एक वेदिका म्हणून जी नटी आहे त्याच्यावर मी ते रील करतो वगैरे, ती डान्स करते, मलाही डान्स करायला आवडतो वगैरे, आम्ही रील वगैरे करतो. तर माझ्या प्रत्येक फोटो खाली शिवी असते, कारण माझ्या सिरीज मध्ये डायलॉग आहे माझा, तर मला प्रत्येक फोटो खाली शिवी भेटते. त्या शिवीचा डायलॉग आहे, तर ते आणि तिलाही गाणंच बोलतात. तर मग असं आहे की त्या सिरीजमुळे, माणूस म्हणून नाही, ते इतकं लोकांनी सिरियसली घेतलंय. तर मग मला वाटतं की हे नाहीये, आणि मी एक्सप्लेन पण करायला जात नाही की कसं मला तुम्ही हे म्हणता याच्याबद्दल वाटतं. आय डोंट ओ यू एनी एक्सप्लेनेशन. इफ आय एम जर मला द्यायचं असेल तर मी माझ्या आई वडील, माझी बायको आणि माझ्या मित्रांना देईन, जे मला खरंच महत्वाचं आहे. सो दॅट्स इट. आय थिंक त्याच्यामुळे खूपच सोपं होतं. ऍब्सोल्युटली. फारच छान. हे उलट छान पद्धत आहे ट्रोलर्स कडे बघण्याची, कारण आपल्या हातात काहीही नाही, आपल्याला माहितीये आपण काय करतोय. त्यामुळे मी चिडचिड करत राहणार, पण ते ठीक आहे. पण हळूहळू तुलाही सवय होईल. मी ऍक्ट काही करणार नाही, मी फक्त याला सांगत राहणार, एवढंच मी करणार. वा, मस्त गप्पा झालेल्या आपल्या. आता आपल्याला एकमेकांना तुम्हाला पत्र म्हणायचंय, म्हणजे वोकल लेटर आपण त्याला म्हणतो. जे काही मनात येईल एकमेकांविषयी. आपण आजकाल पत्र लिहित नाही, खूप पटकन छोटे छोटे मेसेजेस करतो. त्यामुळे अगदी प्रियपासून तुझाच पर्यंत, आणि जे मनात तुमच्या असेल ते एकमेकांना इथे आत्ता वोकल लेटर म्हणायचंय. कोण सुरुवात करतोय? तू करणारस? तू कर, मग तुझं ऐकून ठरवतो मी. अरे काय पत्र तुला लिहायचं? रिप्लाय मध्ये. ठीक आहे. आमच्या लग्नाच्या वेळेला मी त्याच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. त्याचा थोडाफार आशय माझ्या लक्षात आहे, तर ते आपण नवीन म्हणजे पण मला जे बोलायचं आहे ते त्याच्याशी निगडीत आहे, सो मी ते त्याचा रेफरन्स घेऊन बोलते. प्रिय आशय, आज मला तुला असं सांगावंसं वाटतंय की मी आपल्या दोघांच्या नात्याला एका घराचं, कौलारू सुंदर टुमदार अशा घराचं रूपक देऊन बघते. ते घर आपण दोघांनी बांधलंय. आपण त्यातलं जे डिझाईन आहे ते वेळोवेळी बदलत राहणार आहोत. आपल्याला हवं तसं त्याची स्पेस डिझाईन करत राहणार आहोत. तुझी एक खूप चांगली सवय आहे की तुला नवीन कुठलंही काम मिळालं की तू घरात एक झाड घेऊन येतोस, रोपटं घेऊन येतोस. तर मला असं वाटतं की त्या घरात खूप सारी झाडं असतील, कारण आपल्याला दोघांनाही भरपूर कामं, मी तुझी सवय ऑब्व्हियसली कॉपी करणार आहे, आणि खूप सारी झाडं आपण त्या घरात लावलेली असतील, कारण आपल्याला कामं मिळत जातील. आणि त्या घराला जे कुंपण असेल, त्या घरात बेसिकली खूप खाण्याचं रेलचेल असेल, कारण खूप चांगले पदार्थ बनवले जातील, लोकांना बोलवून हे केलं जाईल, खायला घातलं जाईल. त्या घराचं कुंपण आपल्या आईवडिलांचं, नातेवाईकांचं आणि मित्रांचं मिळून असेल की ते आपल्याला प्रोटेक्टही करतायत आणि त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे अशा पद्धतीचं. आणि त्या घराच्या अंगणात आकाशाकडे बघितल्यावर जे सुंदर चांदणं दिसतं ती आपली स्वप्न आहेत. सो ती स्वप्न पूर्ण करायला जेव्हा आपण बाहेर जाऊ आणि खूप सारे कष्ट करून आपण या घराकडे, म्हणजे आपल्या नात्याकडे परतू, तेव्हा या नात्याने आपल्याला अनकंडिशनल, तुडुंब, खूप सारं प्रेम देत राहावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. तुला काय वाटतं मला सांग. तुझी साना. गोड. प्रिय सानू,
सानिया नाही म्हणत आहे, कारण की सानिया का म्हणतोस असं म्हणून तू मला विचारतेस की सानिया काय म्हणतोस, सानिया नाही म्हणायचं मला असं तुम्हाला म्हणतेस. तर म्हणून सुरुवातीला सानू असं म्हणलोय. पत्र वाचलं मी आणि फंबल पण मला केले असले, पण मजेचा पार्ट असा की तू जे म्हणलेस ते माझ्यापर्यंत प्रत्येक वेळी पोहोचतं. आणि खूपच छान पोएटिक बोलली. तुझ्या इतकं मला पोएटिक बोलता येत नाही किंवा मला कदाचित सुचत नाही बऱ्याचदा की ते कसं व्यक्त व्हावं. आणि तुला माहिती आहे की मी व्यक्त न होणारा माणूस आहे एका बाजूला, पण की मला पटकन असं व्यक्त नाही होत आहेत. पण मी बऱ्याचदा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तुझ्या समोर नाही मी तुला सांगत किंवा दाखवत की मला हे जाणून घ्यायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे, पण माझा विचार बऱ्याच गोष्टींबद्दल चालू असतो आणि मी प्रयत्न करत असतो की तुला काय वाटतं एखाद्या गोष्टीबद्दल. आणि मला हा प्रवास असाच चालू ठेवायचा आहे की कुठे पोचायचं हे माहीत नाही आहे, पण मला ते प्रवासाची मजा यायची तुझ्याबरोबर आणि ती चालू राहीलच. आणि येस, तू म्हणालीस की जे रोपटी आपण घरात वाढवत जाऊ आणि ते टुमदार घर वगैरे म्हणालीस, तर मला असं वाटतं की इतकं काम झालं पाहिजे आपलं की आपलं जंगल झालं पाहिजे आणि त्या जंगलात टुमदार घर पाहिजे तू म्हणल्याप्रमाणे. आवडेल. आणि तिथे अगेन त्या चांदण्यांकडे बघत स्वप्नवत आयुष्य ते आपण जगूच आणि गोष्टी करू. पण अशीच मला सांगेन की साथ देत राहा, विश्वास असा तुझा राहू दे. आणि तुझा असलेला विश्वास तुझ्या नकळत खूप महत्त्वाचा भाग माझ्या आयुष्यात प्ले करतो. त्यामुळे तो असाच असू दे आणि मी पण प्रयत्न करेन तो तसाच असण्यासाठी. आणि थँक्यू सो मच. खूपच म्हणजे तू असल्यामुळे खूप गोष्टी सोप्या आहेत आणि कधी अवघड वाटलंच नाही. तर बस खूपच मला हे माझं सोपं पत्र बऱ्याच अवघड पद्धतीनं मी विचार करून तुझ्यापर्यंत मांडलेलं आहे. सो आय होप यू अंडरस्टँड आणि यू नो दॅट आय लव्ह यू. आणि येस, तुझाच आशय. येस, बिकॉज आय लाईक बिंग कॉल्ड आशय. वा वा वा, छान छान, व्हेरी क्यूट, मस्त झालं. मला खूप मजा आली आहे गप्पा मारायला. आय होप तुम्हालाही मजा आली असेल आणि कदाचित तुम्हालाही एकमेकांविषयी काही गोष्टी वेगवेगळ्या कळल्या असतील. कारण खूप वेळा द अनुरूप शो मध्ये येऊन आम्हाला हे कळतं की एखाद्या जोडप्याला याविषयी आपण कधीच बोललो नव्हतो, पण आज इथे बोललो. तर आय होप की तुम्हालाही अशा काही छोट्या छोट्या गोष्टी खूप मजा आली एकमेकांविषयी. नक्कीच खूपच छान वाटलं आणि खूप चांगल्या गोष्टी एकमेकांबद्दल कम्फर्टेबली बोललो. आणि मला एक काम चांगलं काय वाटलं माहिती का, की जे आम्ही घरी एकमेकांना काही गोष्टी कॉम्प्लिमेंट मिस करतो, ते आता असं वाटलं की अरे हे इथे येऊन गेलं, अरे आता हे बोलले, हे वाटतच आहे. दॅट इज द बेस्ट. अनसेड असतं ना ते, रोजच्या आयुष्यात होत नाही. येस, द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना थँक्यू सो मच. सो स्वीट. थँक्यू सो मच. किती भारी आहे. येस, थँक्यू. आजचा हा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि बघत राहा द अनुरूप शो. भेटूया वेगवेगळ्या जोडप्यांना.